प्रीमियर लीग 2024 मध्ये स्पर्धेचं पहिलं पर्व आपण सुरुवात करतोय पहिल्या सामन्याला. उद्घाटनीय लढत श्री गणेश रुद्र 11 जांभूळपाडा विपक्ष मकरन स्पोर्ट्स मुठवळ. मुठवळ संघाने टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. सलामीची जोडी मैदानात पाठवून द्यायची आहे. विनंती असेल श्री गणेश रुद्र जांभूळपाडा संघाला. एकूण 16 संघांचा सहभाग असलेली ही भव्य दिव्य स्पर्धा आणि प्रथमतःच आमने लोणार परिसरामध्ये आपल्याला अशा प्रकारची लीग स्पर्धा पाहायला मिळते आणि याचं सारं श्रेय जात आहे आयोजकांना. अर्थातच आयोजन समितीचे 6 स्टार्स रामकृष्ण काकडे, अनंता केणे, राकेश दिगाडकर, कैलास पाटील, लखन पाटील आणि पंडित गोडे. सर्वच ओम साई आमने लोणार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत दिग्गज खेळाडू आहेत ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं भव्य दिव्य असं आयोजन आपण बघतोय. दोन्ही ऑनफिल्ड पंच मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. शकील कोट्टी आणि शानू कुरेशी. सर्व संघांनी आणखी एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायची आहे. वेळेची मर्यादा असणार आहे. सामने प्रत्येकी 6 षटकांचे असतील आणि 6 षटकांसाठी फक्त 30 मिनिटांचा अवधी आपल्याकडे असणार आहे. फलंदाजांनी देखील या गोष्टीची नोंद घ्यायची आहे. फलंदाजांनी जरी वेळेचा अपव्यय केला तर आपल्याला पेनलाइज करण्यात येईल. आणि फिल्डिंग करणाऱ्या टीमनं प्रामुख्याने लक्षात घ्यायचं आहे पहिली 5 षटकं आपल्याला 25 मिनिटांमध्ये कंप्लीट करायची आहेत. पहिली 2 षटकं ही पॉवर प्लेची असतील. पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर तैनात करता येतील आणि पॉवर प्लेच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये 3 खेळाडू हे सर्कलच्या बाहेर तैनात करता येतील. दोन्ही संघांकडे प्रत्येक इनिंग्समध्ये एक रिव्ह्यू असेल. तो रिव्ह्यू फक्त बीमरसाठी तुम्ही यूज करू शकता. त्या व्यतिरिक्त कुठल्याही निर्णयाकरिता आपल्याला DRS मिळणार नाही, याची देखील नोंद घ्या. प्रथमतः आम्ही दोन्ही संघ कर्णधारांना विनंती करतोय की इम्पॅक्ट प्लेअरचा नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. दोन्ही संघ एक नाव जो इम्पॅक्ट प्लेअर म्हणून तुम्ही कधी मैदानामध्ये उतरवू शकता त्याचा पहिल्यांदा नाव आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये द्यायचं आहे. हा यस, आणि ज्यांना आवश्यकता नसेल त्यांनी नाही दिला तरी हरकत नाही. ALPL 2024 पहिल्या रात्रीला आपण सुरुवात करतोय आणि ALPL ला सुरुवात करतोय. अजयजी, आपण या विभागामध्ये फर्स्ट टाइम अशी स्पर्धा पाहतोय. ऑक्शन सेरेमनीलाच अजय सर जेवढा क्राऊड बघितला होता, योगी बरोबर अगदी उल्लेख करतीलच त्याचा यानंतर, त्यावेळेलाच असं वाटलं होतं की स्पर्धा 100% सक्सेस होणार आहे. काय म्हणाल, कसं वाटलं ओपनिंग सेरेमनी? लाजवाब. ओपनिंग सेरेमनी वाकई में ग्रैंड ओपनिंग सेरेमनी मैं कहूंगा. जिस तरह से भीड़ यहाँ पर देखने को मिली है और अभी भी देखिए स्टैंड्स में काफी सारे दर्शक. सलामी बल्लेबाज क्रीज पर पहुंच चुके हैं. मोरेश्वर सुतार खुद कप्तान और उनके साथ गोरखनाथ दिगाडकर, दो बहुत ही अनुभवी प्रारंभिक बल्लेबाज. चला तर ALPL ला सुरुवात करण्या अगोदर एकदा जोरानं म्हणायचं आहे, बोला जय श्रीराम. जय श्रीराम. सामन्याला आपण आता या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. जय शेलार पहला ओवर लेकर पहली गेंद. ALPL सीजन 1 बाहरी किनारा. मोरेश्वर ड्राइव करना चाहते थे, किस्मत वाले हैं कि स्लिप में कोई खिलाड़ी नहीं था और इससे पहले कि शॉर्ट थर्डमैन पर फील्ड किया जाता. सिंगल पहली गेंद पर खाता खुला मोरेश्वर सुतार का, खाता खुला श्री गणेश रुद्रा 11 जांबुलपाड़ा टीम का. बहुत ही खूबसूरत गेंद थी, आगे रखी हुई गेंद और पूरी तरह से पैर चले नहीं थे मोरेश्वर सुतार के. हालांकि मोरेश्वर गेंद के मेरिट पर बहुत अच्छे शॉट्स खेलते हैं, ड्राइव्स उनके देखने लायक होते हैं और सभी जानते हैं कि हाल ही में जो केंद्रीय राज्य मंत्री पंचायती राज चषक हुआ था वहां पर प्लेयर ऑफ द टूर्नामेंट के रेस में थे. खाली 3 पॉइंट से उनकी कार चली गई. 3 पॉइंट्स पीछे रह गए थे मोरेश्वर सुतार. एक चौका और जड़ देते तो वो कार उनके नाम हो जाती. इस बार गोरखनाथ ने टर्न कर दिया है गेंद को डीप स्क्वायर लेग की तरफ. गैप बड़ा है उस दिशा में, पावर प्ले चल रहा है. अच्छा एफर्ट फील्डर का, निश्चित रूप से बाउंड्री बचाई है और ये कमिटमेंट आपको देखने को मिलेगा पूरे ALPL में. 2 रन मिले इस बार. हो, कारण सीझन 1 आहे आणि पर्व पहिल्यामध्ये प्रत्येक जण पुढे जाण्याचा प्रयत्न करेलच. जशी आपण ISPL ची धून पाहिली, दादोजी कोंडेवर पूर्ण भारतभर ती स्पर्धा घातली. आता ALPL सीझन 1 आहे, त्याच्यामुळे पहिल्या गोष्टीवर जो कोणी नाव करतो ना तो नेहमीच लक्षात राहतो. सो इथून प्रयत्न होणारच आहेत प्रत्येकाचे. बहुत जोरदार प्रयास करने पड़ेंगे.
तब जाकर आपको जीत मिलने वाली है। बढ़िया गेंद, अपील, लेकिन अंपायर की सहमति नहीं, शायद बल्ला लगा है। सटीक यॉर्कर थी, इनसाइड एज, सिंगल लेते हुए गोरखनाथ दिखाकर बाल बाल बच गए। बहुत अच्छी गेंद थी। स्कोर आगे बढ़ता हुआ 4 रन बिना किसी नुकसान के। श्री गणेश रुद्रा 11 जामुलपाड़ा टीम मिस्टर हर्षद पारदी फेम टीम है और मकरन स्पोर्ट्स मुठवल के विद्यमान पोलीस पाटील उत्तम पाटील फेम टीम है। शेलार A+ कॅटेगरीमधून ह्या खेळाडूवरती बोली लागली होती उत्तम शेठ पाटील यांची मकरंद स्पोर्ट मुठवसाठी आणि तो खेळाडू आता चांगली सुरुवात मिळून देतोय सध्या पॉवर प्ले मध्ये। इस बार निकल के खेला है लेकिन मिस टाइम स्ट्रोक। ओहो, कैप में निकल गई गेंद। कवर्स में 2 रन लेना चाहते हैं मोरेश्वर। अच्छी दौड़ विकेटों के बीच में। आत्मविश्वास की कमी झलक रही है। पहली गेंद भी जब मोरेश्वर ने खेली थी तो बाहरी किनारा लगा था और इस बार भी बल्ले के बीचों बीच नहीं ले पाए थे और काफी देर गेंद हवा में रही थी, लेकिन किस्मत का साथ मिलता हुआ मोरेश्वर सुतार को। होईलच असं मी म्हणेल, सुरुवातीला होईलच। जम बसायला थोडासा वेळ लागेल कारण या अगोदर टॉस सेरेमनीला देखील आपण कॅप्टन कडनं तोच ओपिनियन ऐकला की आता विविध गावांतून खेळाडू एकत्रित येऊन खेळणार आहेत, त्याच्यामुळे आता ती बॉन्डिंग जमणं थोडंसं डिफिकल्ट असेल। जी हाँ, विनिंग फॉर्मूला ढूंढना इतना आसान नहीं रहता है इस तरह के टूर्नामेंट्स में। इस बार इम्प्रोवाइज तरीके से स्वीप किया गेंद हवा में, अब की बार नहीं बच पाएंगे मोरेश्वर सुतार। बढ़िया कैच, पहले विकेट का पतन। स्वीप करण्याची नक्कीच या ठिकाणी संधी होती आणि करण्याचा प्रयत्नही केला आणि काय झेल पकडली आहे। विशाल पाटील कॅप्टन त्या ठिकाणी सज्ज होता आणि अंडर फ्लड लाईट अशा प्रकारच्या कॅचेस पकडणं थोडंसं कठीण असतं, मात्र या ठिकाणी सोपं करत असताना जयेश शेलार का माझ्यावरती इतकी बोली लावली आहे ओनरनं, आता त्याची प्रचिती देत असताना विकेट त्यानं मोठी मिळवली आहे, मोरेश्वरला बाद केलंय। लगातार प्रयास जारी था। बिल्कुल पहली ही गेंद से वो प्रयासरत थे कि विकेट चटकाया जाए, यानी कि अटैकिंग सोच लेकर आए हैं जयेश और आखिरकार सफलता उनके खाते में। 6 पर गिरा है पहला विकेट श्री गणेश रुद्र 11 जामुलपाड़ा टीम का। टॉस हारने के बाद पहले बल्लेबाजी करते हुए इस उद्घाटनीय मैच में जामुलपाड़ा टीम मकरन स्पोर्ट्स मुठवल के विरुद्ध ग्रुप ए का ये मैच है। आज ग्रुप ए के ही सारे मैचेस देखने को मिलेंगे। इसके बाद संजय स्पोर्ट्स सावध और वीरेंद्र स्पोर्ट्स यवई के बीच में दूसरा मुकाबला खेला जाएगा। इनिंग्स ब्रेक में टॉस किया जाएगा। दोनों भी टीमों के कैप्टन आपको ध्यान में रखना है। जैसे ही पारी खत्म हो जाएगी टॉस के लिए आपको उपस्थित रहना है टॉस बॉक्स में। नए बैट्समैन गुणेश पाटिल, मैन फ्रॉम आमनेपाड़ा। आणखी एक ओपनर म्हणजे ओपनरची कमी नाहीये, जहां नियमित तौर पर ओपनर का ही रोल अदा करते हैं। बढ़िया ड्राइव, गैप में निकाल दिया है। क्या ये पहला चौका बनेगा इस टूर्नामेंट का? फील्डर पीछा करते हुए, लेकिन आउटफील्ड तेज है और 4 रन। ALPL सीजन 1 का पहला चौका। आलोय की ऍज अ ओपनर म्हणून तो त्याच्या ग्रामीण संघासाठी खेळत आला, म्हणजे नवीन बॉलवर खेळण्याचा त्याच्याकडे एक्सपिरियन्स आहे आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलला। लॉफ्टेड ड्राइव्ह, चांगला फटका, कबसला चौकार प्राप्त केला आणि पहिला चौकार ALPL सीझन 1 मधील गुणेशच्या बॅटमधून पाहायला मिळाला। तर एक पारितोषिक असेल मकरंद स्पोर्ट मुठवळच्या गोलंदाजांसाठी, ते पारितोषिक असेल कुठलाही गोलंदाज जर विकेटची हॅट्रिक पूर्ण करतो तर त्या गोलंदाजाला तब्बल 3000 रुपयांचं कॅश प्राइज नवनाथ पाटील यांच्याकडनं दिलं जाणार आहे। पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, 10ला 1 गडी बाद सुरुवात या ठिकाणी झालेली आहे। चांगली सुरुवात आपण म्हणूया कारण 10 रन्स पूर्ण केलेत आणि 1 विकेट घेतले जयेशनं। मोरेश्वर सुतारला बाद केलं, म्हणजे दोन्ही संघांसाठी एक चांगली सुरुवात आपण म्हणूया। छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण बापगाव येथे नेहमीच आपण क्राऊड पाहत असतो, मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग येत असतात, खऱ्या अर्थानं क्रिकेटला ते दाद देत असतात आणि आज आपण पाहतोय की बिगन फ्रॉम द फर्स्ट बॉल एवढा क्राऊड आपल्याला पाहायला मिळालाय बापगाव येथे। कभी कभी समझ में नहीं आता है कि ये पहला दिन है या आखिरी दिन है। कहीं फाइनल मैच तो नहीं चल रहा है, लेकिन ये उद्घाटनीय मैच चल रहा है। ये तो केवल शुरुआत है समीर, आगे आगे आप देखिएगा क्या क्या होने वाला है इस टूर्नामेंट में। हमने लोनार्ड क्रिकेट के सुनहरे पल, ये है ALPL। 10 पर 1 पहले ओवर का खेल समाप्त हो चुका है। नक्कीच नक्कीच, आणि ह्या क्षणाचे साक्षीदार आपण आहोत आणि येथील सर्व जनता देखील आहे। दुसऱ्या षटकाला सुरुवात, सेकंड ओव्हर। कुमारचा वापर या ठिकाणी केला जातोय। पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये, विशाल डाव दी बॉल
दुसऱ्यांदा त्यानं कॅच पकडली आहे. कॅप्टन आज चांगली फिल्डिंग करतोय. दुसरा धक्का टीम जांभूलपाडाला. उदाहरण वाकई में यहाँ पर कप्तान उदाहरण देकर नेतृत्व करते हुए विशाल पाटिल 2 कैच लपके और दोनों भी मुश्किल अवसर थे। मोरेश्वर का कैच भी जब लपका उन्होंने काफी दूरी तय की थी, अपनी बाई तरफ दौड़ते हुए कैच लपका था और इस बार भी अपनी बाई तरफ भागते हुए कैच लपका है। दोनों भी प्रारंभिक बल्लेबाज 3-3 रनों का योगदान देने के बाद आउट हुए, मोरेश्वर सुतार और गोरखनाथ दिगाड़कर। गुणेश पाटिल 4 पर बैटिंग करते हुए अच्छी शुरुआत गुणेश ने जरूर की है, लेकिन टीम थोड़ी सी संकट में फंसती हुई नजर आ रही है। 10 पर 2 नए बॅट्समन सुमित लिए. कुमार पहिल्या चेंडूवरती सफलता त्याला मिळाली आहे. स्ट्रोकला चेक करण्याचा प्रयत्न आणि बघा पारितोषिकांचा वर्षाव आता सुरू झाला. नवनाथ पाटील यांच्याकडनं विकेट हॅट्रिकसाठी 3000 आणि अरविंद शेठ भंडारी यांच्याकडनं मुठवलच्या गोलंदाजांना विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 5000 रुपये. चांगली गोलंदाजी आपण पाहतो. टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतलाय आणि उत्तम शेठ पाटील जे ओनर आहेत संघाचे पुरस्कर्ते त्यांच्याकडनं देखील 5000. लेन बॉल होता, कंट्रोल स्ट्रोक पाहायला मिळाला, मात्र इथे जिथे दिशा द्यायची होती त्या ठिकाणी देता आली नाही. आणखी एक डॉट बॉल येतोय. कुमार चांगली गोलंदाजी करत असताना खरं तर कुमार प्रामुख्याने आपण पाहतोय की आता फ्रँचायझी मुठवलचीच आहे आणि तो मुठवल संघाकडनंच ग्रामीण क्रिकेट खेळत असतो. जी हाँ, और सिटी क्रिकेट का भी अच्छा खासा अनुभव रखते हैं कुमार रंधवी. सिटी क्रिकेट में भी हम उनके जलवे देख चुके हैं और एक बहुत ही महत्वपूर्ण खिलाड़ी है कुमार रंधवी. नई गेंद का अच्छा इस्तेमाल करते हैं. दुसरं पॉवर प्लेचं षटक आहे आणि हो त्यांना आपण पाहिलं पॉवर प्लेच्या ओव्हर्समध्ये नवीन चेंडूंवर चांगला तो खेळत असतो, चांगली गोलंदाजी करत असतो. आता समोर सुमित लिहे जो चॉईस खेळाडू होता जांभूलपाडा संघाचा. यावेळेला थोडासा खाली राहणारा बॉल आणि एक डॉट येतोय. धावांपासून झुंजतायत श्री गणेश रुद्र 11 जांभूलपाडा. आप जब अपने स्वभाव की विपरीत खेलने का प्रयास करते हो तो इस तरह से आपकी स्थिति हो जाती है. फ्रंट फुट पर खेल सकते थे मेरे ख्याल से उस गेंद को, लेकिन बैक फुट पर ही खेल रहे हैं. फुटवर्क का सही इस्तेमाल नहीं कर रहे और थोड़ी डिफेंसिव सोच उनकी नजर आ रही है. लगातार डॉट गेंदे खेल रहे हैं. इस बार शॉर्ट ऑफ लेन गेंद हल्के हाथों से टर्न किया है. अब की बार सिंगल मिलेगा. खाता खुलता हुआ सुमित लिए का. टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 11 रन 2 विकेटों के नुकसान पर. श्री गणेश रुद्र 11 जामुलपाड़ा टीम इस उद्घाटनीय मैच में टॉस हारने के बाद पहले बल्लेबाजी कर रहे हैं. 6-6 ओवर के मैचेस है. ये भी एक हम देखें तो आमने लोनार्ड की जो टीमें हैं उनके लिए थोड़ा सा नया कॉन्सेप्ट है. बहुत कम टीमें हैं जो बाहर जाकर 6-6 ओवर्स के मैचेस वाले टूर्नामेंट खेलती है. हो नक्कीच एक नवीन संकल्पना आणि येथील खेळाडूंसाठी ते मोठं चॅलेंज असेल. कुमार सध्या तरी चांगला फायदा उचलतोय. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता गुणेशच्या माध्यमातून पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. गुणेश पाटीलनं मात्र पहिल्याच बॉलवर चौकार खेचलाय. धावसंख्या धावफलकावरती 12 धावा. पॉवर प्लेमध्ये खूप चांगली गोलंदाजी. इनिशियल ओव्हर्सना जी सुरुवात हवी होती फलंदाजांना ती सुरुवात मिळाली नाहीये. याचं कारण सटीकता पाहायला मिळाली आहे कुमार रंधवीच्या गोलंदाजीमध्ये. ओव्हर द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा आपण पाहतोय कवसला बॉलला पाठवलाय. फिल्डर उपस्थित आहे. जागेवरून कट करण्याचा प्रयत्न होता. फुटवर्कची कमतरता पाहायला मिळाली. एका धावेने स्कोर 2 षटकांच्या अखेरीस जाऊन पोहोचले. धावफलकावरती 13 धावा. खूप कंट्रोल पाहायला मिळाला आणि पूर्णपणे बांधून ठेवलं असंच म्हणावं लागेल पॉवर प्लेमध्ये मकरंद स्पोर्ट मुठवळनं टीम जांभूलपाडाला. जी हाँ, दोनों ओवर्स में बहुत अच्छी गेंदबाजी. हालांकि पहले ओवर में 10 रन आए थे. एक सफलता प्राप्त की थी जयेश शेलार ने, लेकिन दूसरा ओवर कुमार रंधवी का ओवर गजब का रहा. पावर प्ले का खेल समाप्त हो चुका है. कुमार ने सिर्फ 3 रन खर्च किए और एक सफलता उनके भी खाते में. 13 पर 2 श्री गणेश रुद्र 11 जामुलपाड़ा टीम. अगला मैच संजय स्पोर्ट्स सावध और वीरेंद्र स्पोर्ट्स यवई के बीच में खेला जाएगा. आज ग्रुप ए की 4 टीमें हमें एक्शन में नजर आएंगी और जो फॉर्मेट है वो उसके बारे में मैं बताता चलूँ कि हर रोज़ 4-4 टीमें खेलने वाली है. अगला मैच जैसे कि मैंने बताया संजय स्पोर्ट्स सावध और वीरेंद्र स्पोर्ट्स यवई के बीच में रहेगा. उसके बाद विनर वर्सेस विनर, फिर लूजर वर्सेस लूजर, फिर लूजर ऑफ मैच नंबर 3 वर्सेस विनर ऑफ मैच नंबर 4 और फिर आखिरी मुकाबला रहेगा. तो कुल मिलाकर 6 मैचेस का शेड्यूल है, लेकिन अभी देखना है. आज थोड़ी देरी से शुरुआत हुई है तो वो समय भी देखना पड़ेगा कि कितने मैचेस कंप्लीट हो पाते हैं. आणि उद्यापासून किती वाजता नेमकं शेड्यूल सुरू होईल याची माहिती आता आमच्या ऑर्गनायझर तुम्हाला सर्वांना देतीलच.
पहले 2 ओवर्स के लिए 10 मिनट का वक्त लिया गया है। देखिए पहले 5 ओवर्स आपको 25 मिनट के भीतर ही पूरे करने हैं, नहीं तो फिर आखिरी ओवर में एक एक्स्ट्रा खिलाड़ी आपका सर्कल के अंदर रहेगा। कल ग्रुप बी के मैचेस हमें देखने को मिलेंगे। ग्रुप बी में जो 4 टीमें हैं वो इस तरह से: कशिवले ब्रदर्स जानवल, जय मल्हार देवरुंगपाड़ा, एनके स्पोर्ट्स खांडवल और जानू स्पोर्ट्स इताडे। मी काही प्रेक्षकांना विनंती करतोय की रॅलिंगच्या आपण थोडं मागे बसा प्लीज. बैकफुट पर जाकर कट करने का प्रयास था, जोरदार प्रहार करना चाहते थे गुणेश पाटिल, लेकिन पूरी तरह से चूक गए। काफी अच्छी लाइन और लेंथ पहली गेंद से मेंटेन की है जयेश शिलार ने। लगातार दूसरा ओवर उनको दिया गया है और काफी प्रभावशाली गेंदबाजी अभी तक दोनों भी छोर से देखने को मिल रही है। रिवर एंड से गेंदबाजी करते हुए फिर से बीट किया गुणेश को। एक और खूबसूरत गेंद। जबरदस्त गोलंदाजी जयेश शेलारच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. म्हणजेच एका चांगल्या प्लेअरवर बोली लावली आहे ऑनरनं, आता तो सिद्ध करतोय ते. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता, लेन बॉल होता, पडल्यानंतर खूप चांगला बाउन्स मिळाला आणि महत्वाचं म्हणजे बॅटर जागेवरून खेळण्याचा प्रयत्न करतोय. फुटवर्कची कमतरता पाहायला मिळाली आहे और हल्की सी मूवमेंट भी देखने को मिली। गेंद बाहर निकली थी, इस बार जगह बनाई ऑफ स्टंप के बाहर निकलते हुए, गेंद को हुक किया। 100% टाइमिंग तो नहीं थी, लेकिन फील्डर से पहले ही गेंद ने टप्पा खाया और बढ़िया दौड़ विकेटों के बीच में 2 रन पूरे। डीप बैकवर्ड स्क्वायर लेग पर वहां पर खिलाड़ी तैनात किया गया है। अब पावर प्ले खत्म हो चुका है तो थोड़ी आज़ादी फील्डिंग करने वाली टीम के पास जरूर है। 5 खिलाड़ी बाउंड्री पर तैनात किए जा सकते हैं नॉन पावर प्ले ओवर्स में। 2 रनों से आगे बढ़ता हुआ स्कोर 15 रन 2 विकेटों के नुकसान पर। अंडर फ्लडलाइट्स ये मैच खेला जा रहा है, तो समीर आपको क्या लगता है 6 ओवर्स में कितना स्कोर पर्याप्त हो सकता है? ना, इथून मी म्हणेल 60 पर्यंत मिनिमम पोहोचावं लागेल. एक और अच्छी गेंद स्विच इट करना चाहते थे, ठीक तरह से खेल तो नहीं पाए हैं, लेकिन रन जरूर लिया गया है। हेजिटेशन दूसरे रन को लेकर, मौका था, तीनों स्टंप्स बिल्कुल सामने थे, लेकिन निशाना चूकता हुआ। लेग 22 का इशारा करते हुए अंपायर ये मौका गवा दिया गया है मकरन स्पोर्ट्स मुठवल द्वारा। सुमित लिए को जीवन दान मिला है। गुणेश पाटिल इम्प्रोवाइज क्रिकेट खेलने का प्रयास कर रहे हैं, कभी ऑफ स्टंप के बाहर निकल रहे हैं, कभी स्विच इट का प्रयास कर रहे हैं, कुछ ऑर्थोडॉक्स स्ट्रोक्स भी उन्होंने ट्राई किए। पहली गेंद पर आते ही बहुत बढ़िया ऑफ ड्राइव दिखाया था, चौका लगाया था उन्होंने, लेकिन उसके बाद थोड़ा स्ट्रगल जरूर किया है। स्कोर अब 17 रन 2 विकेटों के नुकसान पर। इस बार लॉफ्ट कर दिया गया इनको इनफील्ड के ऊपर से, बढ़िया शॉट, गैप में खेला हुआ स्ट्रोक, 4 रन। सुंदर होती, गॅप बंद बॉलला पाठवलं चौकारासाठी. बघा या ठिकाणी थार ची एक चावी हरवलेली आहे, जर कोणाला सापडले असेल तर प्लीज आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणून जमा करा. धावसंख्या धावफलकावरती 21. आता हात खोलण्याचा प्रयत्न बॅटरचा. इस बार थोड़ा सा अतिरिक्त उछाल, गेंद हवा में है लेकिन विकेट कीपर थोड़े से दूर रह गए। हालांकि गेंद और बल्ले में कोई संपर्क नहीं हुआ था। अंपायर शानू कुरैशी का लेग 22 का इशारा। ओवरऑल गेंदबाजी बहुत अच्छी हुई है, हाथ खोलने के लिए ज्यादा मौके मिले नहीं है। सिंगल के साथ ओवर की समाप्ति, 3 ओवर के पश्चात स्कोर है 22 रन 2 विकेटों के नुकसान पर। आणि चांगला स्पेल या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाला. 2 षटकांमध्ये 16 धावा खर्च केल्या जयेशने आणि 1 विकेट त्याला मिळाली. तर नक्कीच आपण या ठिकाणी ओव्हर इनिंग ब्रेकमध्ये आहोत, तर काही सन्मान आहेत व्यासपीठावरती, ते सन्मान या ठिकाणी संपन्न करणार आहोत. पाहू शकाल या ठिकाणी साप्ते गावातील ज्येष्ठ वरिष्ठ समाजसेवक सन्माननीय भास्करजी माली साहेब आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. मी विनंती करतो रामकृष्ण काकडे आपणास की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय भास्करजी माली यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करावं. तुम्ही पाहता मित्रांनो, ओमसाई आमने लोणार क्रिकेट असोसिएशन प्रीमियर लीग 2024 पहिली रात्र आपण या ठिकाणी पाहत आहोत. आणि पहिल्या रात्रीतील हा उद्घाटनी सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आणि या उद्घाटन प्रसंगी या ठिकाणी अनेक संख्येने तुम्हाला पाहुणे मंडळी आपल्याला पाहायला मिळाली. त्यापैकी सन्माननीय भास्करजी माली यांना आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करत आहोत. रामकृष्ण काकडे यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान या ठिकाणी संपन्न करतोय.
तदनंतर सावध गावातील समाजसेवक सन्माननीय एकनाथजी पाटील आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करणार आहोत. मी पुन्हा एकदा रामकृष्ण काकडे आपल्याला विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण एकनाथजी पाटील यांना सन्मानित करावं. हा सामना सुरू ठेवायचा आहे. ड्रिंक्स ब्रेक आहे. 3 ओव्हर नंतर तुम्हाला ड्रिंक्स ब्रेक दिला जाईल आणि जे आमचे 12 खेळाडू आहेत तेच मैदानामध्ये जातील याची सुद्धा आपण या ठिकाणी नोंद घ्यावी. एकनाथजी पाटील यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. उपधर्माची शाल, सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी आपण हा सन्मान संपन्न करतोय. त्यानंतर हरिभक्त परायण क्रिकेटचे खूप मोठे चाहते ग्रामपंचायत खांडवलचे माजी सरपंच सन्माननीय विलासदादा पाटील आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत. मी राकेश दिगाडकर यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते विलासदादा लक्ष्मणजी पाटील यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करायचं आहे. आणि खरोखरच हा परिसर म्हटला तर विलासदादा पाटील यांचा आवडीचा परिसर आहे. कारण या परिसरामध्ये प्रत्येक खेळाडूला ते मात्र नेहमीच मार्गदर्शन करत असतात आणि त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत. तदनंतर या ठिकाणी माझे क्रिकेटपटू जानवलचे सन्माननीय रवींद्र जाधव सर आहेत. त्यांचं सुद्धा आपण या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान या ठिकाणी संपन्न करूया. मी पुन्हा एकदा राकेश दिगाडकर आपल्याला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते रवींद्र जाधव सरांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करावं. एक काल होता, रवींद्र जाधव सरांनी मात्र तो काल गाजवला. अनेक वर्ष आपली क्रिकेटच्या माध्यमातून जानवल गावाची त्यांनी सेवा केली आणि त्यांचा आपण हा शुभ सन्मान या ठिकाणी संपन्न करीत आहोत. त्यानंतर या ठिकाणी देरुंगपाडाचे सन्माननीय एक जबरदस्त कलाकार आहेत रोहिदाजी गोडे आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. त्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. मी अनंता केने आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी रोहिदाजी गोडे यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करावं. कुमार आक्रमण जारी रखते हुए बाहरी किनारा लगा है. शॉर्ट थर्ड मैन पर फील्डर मौजूद है. सिंगल मिलेगा यहाँ पर बैट्समैन को. सुमित लिए और गुनेश पाटिल की जोड़ी क्रीज पर और गुनेश अभी तक 9 गेंदे खेल चुके हैं, 12 पर अब पहुंच चुके हैं, यानी कि एक सेट बैटर माने जा सकते हैं. आणि नक्कीच जे आपण खेळपट्टी पाहतो मित्रांनो, त्या खेळपट्टीवरती जे आपण लोगो पाहत आहोत जे आम्हाला नक्की त्यांच्या शुभ हातानं अर्थात रोहिदाजी गोडे यांच्या माध्यमातून ते लोगो या ठिकाणी काढलं गेलं. त्यांचे सहकारी रवींद्रजी पाटील आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांचा सुद्धा आपण सन्मान या ठिकाणी संपन्न करूया. अनंता केने या आपण पुढे या. आपल्या शुभ हस्ते रवींद्रजी पाटील यांना सन्मानित करावं आणि जाऊया आपण ऑन गोइंग मॅचकडे. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. थैंक यू सो मच योगी. इस बीच विकेट का पतन हुआ है. थोड़ा अतिरिक्त उछाल कुमार रणवी के खाते में ये दूसरी सफलता. पहले ओवर में भी गजब की गेंदबाजी, 3 रन देकर एक सफलता प्राप्त की थी और अब एक और विकेट झटकते हुए सुमित को चलता किया है. मेहमानों का शुभ सम्मान मंच पर. 23 पर गिरा है तीसरा विकेट. नाही, कॅप्टनशिपला दाद द्यावी लागेल. कंटिन्युअसली आपण पाहतो की तेच 2 गोलंदाजांचा वापर केलाय की दबाव अधिकच वाढवण्याचा प्रयत्न राहिलाय या ठिकाणी प्रतिस्पर्धी संघावर. आणि अरविंद शेठ भंडारी यांच्याकडनं प्रत्येक विकेटला 500 रुपयांचं कॅश प्राइज मुठवलच्या गोलंदाजांना दिलं जाणार आहे आणि विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 5000 रुपये. कुमारला ही दुसरी सफलता मिळाली आहे. सुपर बॉलिंग. पूरी तरह से दबाव में रखा है बल्लेबाजों को. शुरुआत से ही गेंदबाजों ने दोनों छोर से काफी धारदार गेंदबाजी. जयेश शिलार अपना कोटा पूरा कर चुके हैं और कुमार रणवी का ये दूसरा ओवर. 4 गेंदे अब उनके स्पेल में शेष है. रनों की रफ्तार को बढ़ाने का प्रयास जरूर कर रहे हैं बल्लेबाज, लेकिन अभी तक खुलकर बैटिंग नहीं कर पाए हैं श्री गणेश रुद्रा 11 जामुलपाड़ा टीम के बल्लेबाज. लीग फॉर्मेट में यह टूर्नामेंट खेला जा रहा है. यदि पहले मैच में आपको हार मिलती है तो आपको एक और मौका मिलेगा, लेकिन यदि लगातार 2 मैचेस आप हार जाते हो तो फिर टूर्नामेंट से आप बाहर चले जाओगे. कुछ इस तरीके का फॉर्मेट है. हर रोज 4-4 टीमें खेलने वाली है. मनोज पाटिल नए बल्लेबाज, काफी विस्फोटक बल्लेबाज मैदान में. ए कॅटेगरी मधून या खेळाडूची निवड त्या संघामध्ये झालेली आहे आणि आणखी एक चांगला बॉल, लेंथ बॉल होता. असं वाटत नाहीये की ज्या साईड आर्मनं बॉलिंग टाकतोय थोडंसं आता बदल करण्यात आलाय. स्ट्रेट आर्मनं गोलंदाजी करण्याचा प्रयत्न कुमारनं केला आणि तिथूनच त्याला बाउन्स मिळाला.
डॉट बॉल एकच धाव आतापर्यंत ह्या ओव्हरमध्ये खर्च केली आहे. खूप चांगला स्पेल. धावसंख्या फक्त आणि फक्त 23 वर. बहुत अच्छा ऑब्जर्व किया आपने. साइड आर्म भी डालते हैं, कभी कभी राउंड आर्म आता है, कभी हाई आर्म आता है, यानी कि वो जो एंगल होता है वो थोड़ा चेंज होता रहता है और उसके चलते थोड़ा बाउंस भी बदलता रहता है. थोड़ा अतिरिक्त उछाल प्राप्त कर रहे हैं. तो यावेळेला बॅटची आतली कडा होती. इथे लेंथ मध्ये बदल आता पाहायला मिळाला. ह्या अगोदर आपण बघितलं होतं की शॉर्ट ऑफ गुड लेंथ होता आणि तिथून एक्स्ट्रा बाउन्स मिळाला. आता फुलर लेंथ यॉर्कर म्हणू शकतो आपण परफेक्टली. पुढच्या लेंथवर चेंडूच्या हाताला केले. आणखी एक डॉट बॉल आला. दबाव वाढतच चालला. आणखी दबाव आता इथे वाढत चाललाय. त्याच्यामुळे एक मोठा फटका, थोडासा मोमेंटम आपल्या बाजूने येऊ शकतो श्री गणेश रुद्रा 11 जांभूलपाड्यासाठी. सोडून दिला हा बॉल. व्हाईट बॉल अवांतर धाव या ठिकाणी मिळाली. धावसंख्या धावफलकावरती 24 धावा. आता हा दबाव कमी करण्यासाठी अजय सर मी म्हणेल एक चौकार किंवा षटकार नितांत गरजेचा आहे. और वो क्षमता भी रखते हैं दोनों बल्लेबाज, बहुत ही आक्रामक खेलते हैं. नॉर्मली हमने देखा है गुणेश पाटिल और मनोज पाटिल, लेकिन गेंदबाज उनको कितनी अनुमति देंगे ये भी देखने वाली बात है. अभी तक तो ज़्यादा अनुमति गेंदबाजों ने दी नहीं है, आज़ादी बरतने का मौका ही नहीं मिला है. हो, जबरदस्त गोलंदाजी राहिली आतापर्यंत. यावेळेला पूल करण्याचा प्रयत्न होता. खरं तर डोकं वर करूच दिलं नाहीये गोलंदाजांनी. ज्या पद्धतीची गोलंदाजी राहिली आणि महत्वाचं म्हणजे फिल्डिंगची साथ बघा. 3 वेळा बॉल हवेमध्ये गेला आणि 3 वेळा कॅच पकडली गेली. ही इम्पॉर्टंट गोष्ट आहे. महत्वाची गोष्ट काय तर तुम्ही ज्या ज्या वेळेला चांगली साथ गोलंदाजाला देता तेव्हा गोलंदाज अधिक आत्मविश्वासानं बॉल हाताळणी करत असतो आणि तो आत्मविश्वास झळकलाय सध्या गोलंदाजामध्ये. 2 कैच खुद कप्तान विशाल ने लिए है, एक कैच विकेट कीपर रंजित पाटिल ने लिया है. तो कैचिंग बहुत ही अच्छी. म्हणजे बिहाइंड द विकेटच जास्त वेळा बॉल हवेमध्ये आणि या वेळेला स्विंग केला ऑन साइडला. तडाखा पाहायला मिळतोय. पहिला ब्लास्ट ALPL सीझन 1 मधील पहिला षटकार गुणेश पाटीलच्या बॅटमधून. शॉट में गिर गई थी और उसका फायदा उठाया है बॉटम एंड का अच्छा इस्तेमाल करते हुए गुणेश पाटिल. कुमार की स्पेल की अंतिम गेंद थी. पूरा स्पेल उनका बहुत ही जबरदस्त रहा, लेकिन अंतिम गेंद पर थोड़ी सी लेंथ में गलती कर बैठे, उसी का फायदा उठाया है. बैट का स्विंग जबरदस्त और पहला मैक्सिमम इस टूर्नामेंट का गुणेश पाटिल के बल्ले से. पहला चौका भी उन्होंने जड़ा. शानदार बैटिंग करते हुए अब गुणेश पाटिल 18 पर पहुंच चुके हैं. 4 ओवर का खेल समाप्त, स्कोर 31 रन 3 विकेटों के नुकसान पर. और ये देखिए स्टैंड्स में दर्शकों की भीड़. नाही, या मैदानाचा इतिहासच राहिला. मग डेची स्पर्धा असू द्या किंवा नाईटची स्पर्धा असू द्या. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण बागगाव येथे जेव्हा जेव्हा स्पर्धा होतात तेव्हा तेव्हा फार मोठ्या संख्येने क्राऊड असतो आणि इथे आपण पाहतोय सध्या प्रत्येकी स्टँड्स मध्ये प्रेक्षक वर्ग ALPL सीझन 1 ला खूप चांगल्या प्रकारे एन्जॉय करत असतात आणि सपोर्ट करत असतात ना. धावसंख्या 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 31 धावा. इथून आता आणखी 2 षटकं बाकी आहेत. डेथ ओव्हर्स अंतिम 2 षटकं आहेत. त्या 2 षटकांमध्ये मिनिमम 25च्या वर धावा जोडण्याचा प्रयत्न करावा लागेल एक चॅलेंजिंग टोटल सेट करण्यासाठी. एक और महत्वपूर्ण बात ये भी है समीर की जितने भी टूर्नामेंट हमने देखे हैं आमने लोनार परिसर में वो सारे डे टूर्नामेंट हुए हैं, लेकिन ये टूर्नामेंट जो है ये अंडर फ्लड लाइट्स खेला जा रहा है. तो खिलाड़ी इतने आदी भी नहीं है खेलने के अंडर फ्लड लाइट्स, इसीलिए मुझे लगता है कि 6 ओवर्स में 50 के करीब भी टोटल बनेगा तो वहां पर भी एक अच्छा मैच हमें देखने को मिल सकता है. बल्लेबाजों के लिए थोड़ा सा डिफिकल्ट जरूर जाता है जब आप आदी नहीं होते हो अंडर फ्लड लाइट्स खेलने के. हो, डेफिनेटली अगदी बरोबर उल्लेख केलात. आणि अंडर फ्लड लाईट चेसिंग डिफिकल्टच राहिलं. मोठमोठ्या खेळाडूंना ते कठीण जातं. नेवर लेकर ओमकार पहली गेंद आगे रखी है, सामने खेल दिया है. गजब का हिट मनोज पाटिल के बैट से 6 रन. क्लास झळकल्या फटक्यामध्ये. ऐलान कर चुके अभी. जी हाँ, और इसी तरह के पावर हिटिंग के लिए जाने जाते हैं मनोज पाटिल. इतनी भी बुरी गेंद नहीं थी, पूरी तरह से ओवर पिच तो नहीं हुई थी. ऑन द राइज खेला है उन्होंने, लेकिन कमाल की टाइमिंग और ताकत पूरी झोंक दी थी. और यही खासियत है, ताकत झोंक देते हैं बड़े शॉट्स में मनोज. ओ बैक ऑफ लेंथ ऊपरी किनारा और मनोज पाटिल का काम तमाम. गजब की वापसी ओमकार द्वारा, विकेट का पतन.
स्ट्रायकरच म्हणूया आपण, च्या लेंथवर बॉल होता, बरोबर जो लोगो तयार करण्यात आला विकेटवरती तिथे बॉल पीस झाला होता, मात्र बाउन्स जो हवा होता तो बाउन्स मिळाला नाही आणि त्याच्यामुळे आपण पाहतो आणि वेग किती होता बघा बॉलमध्ये, अगदी स्कीट होऊन बॉल बॅटरकडे आला आणि तिथेच टायमिंग मिस झालं आणि मनोजचा खेळ देखील आता समाप्त झाला. दुसरी कॅच रणजित पाटीलच्या माध्यमातून बघायला मिळाली आहे. लगेचच सडेतोड उत्तर दिलं ओमकार वझेनं. थोड़ी सी टॉप ऑफ द बैट लगी थी. आपने बताया कि उछाल बहुत अधिक नहीं था, लेकिन फिर भी मनोज जो अपेक्षित कर रहे थे उससे थोड़ा ज्यादा उछाल था और स्किड होकर आई. टप्पा पड़ने के बाद तेज निकली गेंद और वो रफ्तार ज्यादा थी, उसको भाप नहीं पाए थे मनोज. आड़े बैट से खेलने का प्रयास कर रहे थे, सिक्सर जड़ा, उसके बाद उनको चलता कर दिया है ओमकार वजे ने. वजे ने विकेट के मजे लिए और कुछ ले सकते हैं. 4 गेंदें अभी भी उनके ओवर में बाकी है. 5वें ओवर का खेल प्रगति पर, रन संख्या 37, 4 विकेटों के नुकसान पर. आप देख रहे हैं इस समय आमने लोनार्ड प्रीमियर लीग ALPL सीजन 1. स्वागत है आप सभी का ओम साई आमने लोनार्ड क्रिकेट एसोसिएशन की ओर से. नए बैट्समैन, ओ इनका भी टॉप एज और वहां पर भी खिलाड़ी है. एक और अच्छा कैच, विशाल ने तो हैट्रिक पूरी कर ली है कैचेस की. गजब की कैचिंग. सुप ऑफ फिल्डिंग. काय झेल पकडलेत, मात्र या ठिकाणी मुठवचा आवाज येत नाहीये. मला वाटतं पाठीराखे आलेच नाहीयेत मुठवचे. एकदा होऊन जाऊ द्या आवाज. क्या बात आहे. आहेत आणि हा आवाज यायला हवा. विकेट इथे मिळाली आहे. लगातार 2 धक्के दिलेत ओमकारनं. और अब ओमकार हैट्रिक पर. समीर आए थे बल्लेबाजी के लिए, समीर आए भी और समीर चले भी गए. फिर से अतिरिक्त उछाल, शॉट ऑफ लेन गेंदबाजी. हुक करना चाहते थे लेकिन कंट्रोल में नहीं रख पाए अपने शॉट को, लेकिन इनका कंट्रोल बेहतरीन है. कैप्टन विशाल पाटिल लगातार शॉट फाइन लेग की दिशा में कैचेस लपकते हुए. ओमकार तसंही सोनालेपाडा संघासाठी चांगला खेळत आलाय. आपण त्याची गोलंदाजी भेदक बघितली आणि आता त्याच्या फ्रँचायझीसाठी तो चांगला खेळतोय. म्हणजे ओनरनं त्याच्यावरती जो विश्वास दाखवला, जी बोली लावली, तो सार्थकी ठरवतोय सध्या तरी. और एक बात देखने को मिल रही है कि जो विकेट है वो कहीं ना कहीं अंडर फ्लडलाइट्स बॉलर्स को थोड़ा ज्यादा सहायता कर रहा है. बाउंस भी थोड़ा सा वेरिएबल लग रहा है, कुछ गेंदें नीची भी रहती हुई नजर आई है, लेकिन थोड़ा अतिरिक्त उछाल जब मिल रहा है तो वहां पर बल्लेबाज फंसते हुए नजर आ रहे हैं. शॉट फाइन लेग की दिशा में बल्लेबाज कैच आउट हो रहे हैं, तो इसका मतलब यह है कि टॉपेजेस लग रहे हैं. हैट्रिक गेंद, फिर से पटकी हुई गेंद. अब की बार बल्ले के बेहद करीब से गेंद गुजरी विकेट कीपर के पास, पूरी तरह से बीट किया बैट्समैन को. बाउन्सरचा वापर जास्त केला जातोय, जास्त खांद्याचा वापर या ठिकाणी ओमकारच्या माध्यमातून पाहायला मिळाला. आणि अजयजी, इथे विकेट मिळाली असती तर तब्बल 11,000 रुपये या विकेटसाठी होते. स्ट्रायकिंग एंडला बॅटर अब की बार लेंथ में परिवर्तन, गजब की गेंदबाजी, चतुराई भरी गेंदबाजी. अभी तक लगातार पीछे रख रहे थे, उस पर विकेटें भी चटकाए उन्होंने. पिछली गेंद भी उनकी शॉर्ट पिच थी, उस पर बीट किया था, लेकिन ये परिवर्तन के तौर पर आगे रखी हुई गेंद थी. अक्रॉस द लाइन उठाकर खेलना चाहते थे बल्लेबाज, लेकिन पूरी तरह से चूक गए. स्कोर रुका हुआ है 37 रन 5 विकेटों के नुकसान पर. क्या गजब की वापसी है ओमकार की. एक युवा गेंदबाज, प्रतिभाशाली गेंदबाज प्रभावित करते हुए. पहली गेंद पर छक्का इस ओवर में जड़ा था मनोज पाटिल ने, लेकिन उसके बाद जो 4 गेंदें की है उस पर उन्होंने 2 विकेटें चटकाई है और कोई रन नहीं खर्च किया है. अपने ओवर की आखिरी गेंद लेकर ओमकार वजे. इस बार अंदरूनी किनारा, बाल बाल बच गए बैट्समैन. शॉट फाइन लेग पर कैप्टन मौजूद है, सिंगल मिलेगा और इसके साथ ही ओवर नंबर 5 का खेल समाप्त होता हुआ. स्कोर 38 रन 5 विकेटों के नुकसान पर. टॉस हारने के बाद पहले बल्लेबाजी करती हुई टीम श्री गणेश रुद्र 11 जांबुलपाडा. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली आणि 5 ओव्हरसाठी आपण पाहतोय बरोबर अगदी वेळेनुसार ही 5 षटकं कंप्लीट केलेली आहेत. कारण आपण ड्रिंकसाठी 3 मिनिटांचा वेळही घेतला होता आणि त्याच्यामुळे आपण पाहतोय की प्रॉपर जी मिनिटे आपण जी वेळ दिली होती त्या वेळेत आपण 5 षटकं पूर्ण केलेत. अशी सुरुवात तर झाली, त्याच्यामुळे आपण पाहतोय की अपेक्षा अशा असतील की यापुढे याच पद्धतीने ओव्हर रेट आणि याच पद्धतीने वेळेचा वापरही केला जाईल. अंतिम षटक आता इथून पूर्णपणे कंट्रोल पाहायला मिळालं. ओमकारचं पहिल्या बॉलवर षटकार आला, त्यानंतर सलग 2 विकेट आणि सलग 2 डॉट. 7 धावांचं षटक त्याचं पाहायला मिळालं. चला फिल्डिंग लावून घ्या. आतापर्यंत खूप चांगला आपण खेळ दाखवला.
गुणेश पाटिल और आकेश की जोड़ी क्रीज पर। आकेश हालांकि बड़े हिट्स के लिए जाने जाते हैं, वैसे कागज पर आप बल्लेबाजी देखोगे जामुलपाड़ा टीम की तो काफी मजबूत नजर आ रही है, लेकिन प्रत्यक्ष कहानी थोडी अलग लगी है अभी तक मैदान में। कारण स्टार्ट तेवढी चांगली मिळाली नाही. मोरेश्वर गोरखनाथ दोन्ही सिनियर खेळाडू आहेत, मात्र त्यांच्याकडनं जी अपेक्षा होती ती अपेक्षा आज पूर्ण झाली नाही आणि त्याच्यामुळे आता संघ अडचणीमध्ये सापडला. लासोबत शेवटचं षटक गोलंदाजी करण्यासाठी सागर वाकडेचा वापर या ठिकाणी केला जातोय. लेफ्ट आर्म बॉलर आहे, सामना करेल बॅटर आकेश. आतापर्यंत 2 डॉट खेळल्या, मात्र इथून आता मिनिमम 2 मोठे फटके त्याला शोधावे लागतील. तो यावेळेला हाफ ट्रॅकर बॉल शफल क्रॉस होत असताना हुक केला चेंडूला. चांगलं क्षेत्ररक्षण, बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा फिल्डर बॉल वरती आला आणि त्या दरम्यान वेळ होती फलंदाजांकडे 1 धाव पूर्ण करण्याची. स्कोर एका धावेने पुढे सरकत असताना 39 वर. हालांकि अच्छा शॉट था इस बार, अच्छे पोजीशन में आकर गेंद को हुक किया था, लेकिन गैप में निकाल नहीं पाए. डिप में जो खिलाड़ी थे उनको बीट नहीं कर पाए. सिंगल से स्कोर 39 पर पहुंच चुका है 5 विकेटों के नुकसान पर. जैसे कि मैंने चर्चा भी की थी कि 50 के करीब का टोटल भी यहाँ पर चेज करना इतना आसान होने वाला नहीं है यदि गेंदबाज सही टप्पे पर गेंदबाजी करेंगे तो. लेकिन अभी देखना है 50 के करीब टोटल पहुंच पाता भी है या नहीं. गुणेश पाटिल पर सबकी नजरें है. पहिलं लक्ष तर तेच लागले की 50च्या वर आता धावा इथे बनल्या जातात की नाही. अंतिम षटकामध्ये स्पिनरचा वापर केला जातोय. थोडंसं आश्चर्यचकित करणारा निर्णय होता, मात्र आता बघूया एक्झॅक्टली कॅप्टनच्या मनामध्ये काय होतं. मेरे ख्याल से दोनों भी दाहिने हाथ के बल्लेबाज है, उसको देखते हुए भी लेफ्ट आर्म स्पिनर का इस्तेमाल किया गया है. हालांकि वैरायटी है उनके पास. अगली गेंद तो यावेळेला बॉलच्या पिच पर्यंत पोहोचलाय. चांगला फटका, कव्हर ड्राईव्ह, तेवढीच चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. 1 धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट जर झाला असता तर चित्र काहीच वेगळं असं, मात्र जर आणि तरला जागा नाहीये. 2 धावा पूर्ण, धावसंख्या 41. लेकिन मुझे लगता है कि ये सही फैसला था बल्लेबाजों का 2 रन लेने का. एक रन बेशकीमती साबित होता है क्रिकेट के खेल में. और वैसे भी गुणेश पाटिल एक सेट बैटर है, उनके पास जितने अधिक स्ट्राइक रहेगी उतना शायद उनकी टीम को फायदा हो सकता है. अभी तक बहुत अच्छी बैटिंग की है, 11 गेंदों में 20 पर पहुंच चुके हैं गुणेश पाटिल. हो, स्ट्राइक रेट तेवढा चांगला नाहीये, मात्र सध्या परिस्थिती आपण बघितली तर ही बॅटिंग चांगली म्हणता येईल. ज्या पद्धतीने धावा पुढे नेल्या जात आहेत आणि थोडासा स्लो खेळलाय, मात्र जबाबदारी ओळखून खेळलाय. गुणेशकडे तो अनुभव आहे, मात्र इथून आता हात खोलणार, एकात दुसरा मोठा फटका तोही खेळण्याचा प्रयत्न करणार. सागर वाकडे पुन्हा एकदा सज्ज होतोय. राउंड द विकेट. धावसंख्या 41. ओ, या वेळेला इंटेंट चांगला होता. पलटी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. विथ टर्न खेळण्याचा प्रयत्न हा इंटेन्शन होता. प्रयत्न चांगला होता, मात्र यश मिळालं नाही. लेग बायच्या स्वरूपामध्ये 1 धाव पूर्ण झाली आहे. थोड़ा धीमा डाला था इस बार गेंदबाज ने. गुणेश विद द स्पिन जाना चाहते थे. शॉर्ट थर्डमैन का खिलाड़ी जो है वो सर्कल के अंदर है, उसको शायद वो बीट करने का प्रयास कर रहे थे, लेकिन बल्ले पर ले नहीं पाए. अब बची है केवल 3 गेंदे. 42 42 धाव फलकावरती. शॉर्ट रनवेनं गोलंदाजी करतो. व्हॉट अ शॉट, स्लॉग स्वीप. आकेशनं अखेर आता हात खोललेत आणि भिरकावून दिले बॉलला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार. कमजोर गेंद थी ये, ढीली गेंद, ज्यादा फ्लाइट देने का प्रयास. फुल टॉस बनी, हालांकि स्टंप्स की तरफ थी लेकिन फुल टॉस थी. लेंथ में चूक कर गए वहां पर गेंदबाज, उसका फायदा उठाते हुए आकेश बल्ले के बीचों बीच लेकर ये लैप स्वीप लगाया उन्होंने. ये देखिए स्क्वेयर ऑन एंगल से बहुत ही शानदार टेलीकास्ट एसके एंटरटेनमेंट द्वारा. सुपर टायमिंग आणि फटका खूप सुंदर सजवला त्या ठिकाणी. ब्युटी ऑफ क्रिकेट, क्रिकेटची सुंदरता खरं तर त्या फटक्यामध्ये होती. षटकाराने धावसंख्या जाऊन पोहोचली धाव फलकावरती आता 48 आकड्यावरती 48. आता 50 कडे वाटचाल चांगल्या प्रकारे झाली आहे. चला नेक्स्ट मॅचचा टॉसही केला जाणार आहे. दोन्ही कॅप्टन संजय स्पोर्ट सावध आणि वीरेन स्पोर्ट एवई आपण टॉससाठी सज्ज राहायचं आहे. हो, पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेर निघून स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न होता. इथे धाव चोरली. आता रात्री चोरी होणं खरं तर साहजिकच आहे आणि इथे धाव चोरलीच असंच म्हणावं लागेल. अगदी जवळून धाव घेतली आहे. चूंकि अंतिम ओवर चल रहा है और अब तो केवल एक ही गेंद शेष है, तो यह स्वाभाविक सी बात है. रन के लिए प्रयास करने ही वाले थे बल्लेबाज. विकेट कीपर थोड़े से दूर रह गए और विकेट कीपर के पास भी उतना ज़्यादा मौका नहीं था. तेज भी दौड़े थे बल्लेबाज. अंतिम गेंद शेष, रन संख्या 49. सामना करेंगे गुणेश पाटिल. लेफ्ट आर्म राउंड विकेट. सागरचा हा फुल टॉस आहे. चुकीचा बॉल आणि चुकीला माफी नाही. भिरकावून दिल्या बॉलला सरळ स्क्वेअर लेगच्या बाहेर. गुणेशने चांगला फिनिशिंग टच दिला. हा षटकार ठोकला आणि याचबरोबर पहिली 6 षटकं इथे संपलेले आहेत.
एंड ऑफ द 6th ओव्हर. टीमची टोटल तुम्ही पाहताय धावफलकावरती 55 आणि 56चं लक्ष्य हा सामना जिंकण्यासाठी. चांगली टोटल या ठिकाणी सेट केली आणि शेवटचा हा जो षटकार आलाय थोडंसं डोकेदुखी ठरणार आहे मकरंद स्पोर्ट मुठवसाठी. चला वळूया आपण पुढील सामन्याचा टॉस येथे करणार आहोत. दोन्ही संघनायकांना विनंती असेल की आपण कृपया टॉस बॉक्समध्ये यावं. संजय स्पोर्ट सावध आणि वीरेन स्पोर्ट एवई अशी लढत तुम्हाला यानंतर बघायला मिळेल. नाबाद 26-13 चेंडूंमध्ये गुणेश पाटीलच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळाला. त्याच्या अनुभवाचा फायदा त्यानं उचलला. हा बॅटिंग कार्ड तुमच्या समोर. मोरेश्वर स्वतः 3 चेंडू 3 धावा, गोरखनाथ दिगाडकर 3 बॉल 3 धावा आणि गुणेश पाटील शेवटपर्यंत खेळला. 13 बॉलमध्ये 26 धावा त्यानं जोडल्या. तदनंतर सुमित लिहे थोडासा चाचपळत होता, 5 बॉलमध्ये फक्त 1 धाव. तदनंतर मनोज पाटीलच्या बॅटमधून एक षटकार पाहायला मिळाला, 5 बॉलमध्ये 7 धावा आणि आकेशच्या बॅटमधून एक सिक्सर आपण बघितला ज्यानं 9 धावांचं योगदान दिलं. बॉलिंग मध्ये आपण जर विचार केला तर 2 षटकं हाताळली जयेश शेलारनं आणि 2 षटकांमध्ये फक्त धावा दिल्या 16. 1 गडी बाद. कुमारची 2 षटकं 12 धावा. एक मात्र महागडं षटक सागर वागडेचं राहिलं. चला बोलूया आपण पुढील सामन्याचा टॉस त्या ठिकाणी करणार आहोत. थँक्यू सो मच समीर ठाकरे. मी पाहुण्यांना इन्व्हाइट करतोय सन्माननीय हनुमान तरे साहेब आणि माजी सरपंच आमणेपाडा संतोषजी काकडे, आपण यावं. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आमने लोणार प्रीमियर लीग सीझन 1 मध्ये. आजची स्पर्धेची पहिली रजनी आहे आणि पहिल्या रजनीतील दुसरा सामना ग्रुप ए चे सामने आज आपण कव्हर करतोय. दोन्ही संघांसाठी ही पहिली लढत असणार आहे. दोन्ही पाहुण्यांचं हार्दिक स्वागत आहे. हा सामना असेल संजय स्पोर्ट्स सावध आणि वीरेन स्पोर्ट्स यवई या दोन संघांदरम्यान. सावध टीमचे कॅप्टन आलेले आहेत अक्षय कोळी आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहू शकाल यवई टीमचे कॅप्टन आहेत अर्थातच राहुल माडा. टॉस कॉइन एका बाजूला ALPL 2024 आणि दुसऱ्या बाजूला आयोजक अक्षय कोळी कॉल देणार आहेत. आयोजक अशी मागणी आहे परंतु ALPL आलेला आहे. टॉस विनिंग कॅप्टनला आपण देणार आहोत टी शर्ट. वीरेन स्पोर्ट्स यवई संघाच्या कॅप्टन टॉस जिंकला आहे. तसेच टॉस विनिंग कॅप्टनला आपण इथे एनर्जी ड्रिंक्स देखील देणार आहोत. संकेत दळवी यांच्याकडून हे एनर्जी ड्रिंक्स आम्हाला लाभलेले आहेत. थँक्यू सो मच. दोन्ही पाहुण्यांचे आभार. पाहुण्यांना विनंती असेल आपण व्यासपीठाची शोभा वाढवावी. कॅप्टन सोबत थोडीशी चर्चा करणार आहोत. राहुल, निर्णय काय असेल? फिल्डिंग. खरं तर ऑक्शन झाल्यानंतर प्रॅक्टिससाठी तुम्हाला वेळ मिळालेला होता का आणि प्रॅक्टिस केलेली आहे का सर्व खेळाडूंनी? हो, सर्व मुले एकत्र येऊन आम्ही प्रॅक्टिस केलेली. अंडर फ्लडलाईट्स खरं तर या मॅचेस होत आहेत. आयोजनाबद्दल काय सांगाल? कशी वाटते संकल्पना ALPL? आयोजन खूप सुंदर केलेलं आहे. क्रिकेट खेळायला मजा आहे. आणि साधारणतः काय स्कोअरपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल संजय स्पोर्ट्स सावध टीमला? आम्ही 10च्या सरासरीने जाण्याचा प्रयत्न करू आणि आमचा खेळ आम्ही खेळला जाऊ. येस, थँक्यू सो मच. आपल्याला खूप खूप शुभेच्छा असतील. अक्षय, तुमच्या टीमकडे असे कुठले खेळाडू आहेत ज्यांच्याकडून जास्तीत जास्त अपेक्षा आहेत तुम्हाला, विशेषतः पॉवर प्लेच्या पहिल्या 2 ओव्हर्समध्ये फलंदाजीमध्ये? अंकित दलवी आहे, यतीन जाधव आहे, कैलास पाटील आहे आणि पिंटू पाटील यांच्याकडून जरा जास्तच अपेक्षा आहे आम्हाला. कारण की आपल्या एरियामध्ये ही एवढी मोठी सुंदर टुर्नामेंट आयोजित केलेली आहे. याच्या आधी कधी ALPL ही झाली नव्हती. त्याच मध्ये आपले मदनदादा यांच्या स्वरूपात आपल्या एरियामध्ये ही टुर्नामेंट आयोजित केली आणि पुढे ती चांगली अशीच होऊ राहिली. साधारणतः काय वाटतं अंडर फ्लडलाईट्स खेळत असताना किती स्कोअर चांगला असेल तुमच्या टीमसाठी? 60+ जाण्याचा आमचा येतो असेल. येस, थँक्यू सो मच. आपल्याला देखील खूप खूप शुभेच्छा आम्ही देतो या महत्त्वाच्या मॅचसाठी. तर नाणेफेक येथे संपन्न झालेले आहे आणि टॉसमधून समाचार असा आहे की वीरेन स्पोर्ट्स यवई संघाचे कॅप्टन राहुल माडा यांनी टॉस जिंकला. त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद अजयजी गरज. दरम्यान या ठिकाणी पाहू शकाल साबाद ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच सन्माननीय पांडुरंगजी तिसकर साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या समेत पाहू शकाल किवनी देवीचे पोलीस पाटील सन्माननीय अजितदादा भुईर यांचं सुद्धा या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा आपण करूया या लीगच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. या ठिकाणी एक स्पेशल सन्मान केला जाणार आहे, शाही सन्मान असणार आहे. कारण आपण जी स्पर्धा पाहत आहोत मित्रांनो, या स्पर्धेमध्ये आपण एकूण 16 पुरस्कर्ते पाहिले आणि खरोखर त्यांच्या पुरस्काराने ही स्पर्धा अतिशय चांगल्या प्रमाणे आपण या ठिकाणी पाडत आहोत. आणि जे आयोजक कमिटी आहे त्यांच्या माध्यमातून प्रत्येक पुरस्कर्त्याला, प्रत्येक संघ मालकाला या लीगच्या माध्यमातून या ठिकाणी सन्मानित केले जाणार आहे. तर पाहू शकाल या ठिकाणी वीरेन स्पोर्ट
यवई संघाचे संघमालक हनुमानजी तरे साहेब आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. मी अनंताजी केने आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान या ठिकाणी संपन्न करायचा आहे आणि या सन्मान आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये करणार आहोत. कारण आज आपल्याला जर 16 पुरस्कार जर मिळाले नसते तर एवढी मोठी स्पर्धा आपण या ठिकाणी संपन्न करू शकलो नसतो. आणि खरोखर या सर्व जे 16 पुरस्कर्ते आहेत त्यांचा मी आभार व्यक्त करतो या लीगच्या माध्यमातून. आणि या सन्मान तुम्ही पाहू शकाल विरेन स्पोर्ट यवई संघाचे संघमालक हनुमानजी तरे यांना आपण सन्मानित करतोय. तदनंतर या ठिकाणी मकरंद स्पोर्ट मुठवल संघाचे संघमालक विद्यमान पोलीस पाटील मुठवलचे उत्तमदादा पाटील आपल्यामध्ये आहेत. दादा या आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपला सन्मान या लीगच्या वतीने आपण या ठिकाणी संपन्न आम्ही करणार आहोत. तो तुम्ही सन्मान स्वीकारावा असे आपल्यास विनंती आहे. मकरंद स्पोर्ट मुठवल संघाचे संघमालक आहेत मुठवल गावचे विद्यमान पोलीस पाटील उत्तमदादा पाटील यांना आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करतोय. धन्यवाद दादा, आपण सुद्धा या स्पर्धेमध्ये संघाची बांधणी केली आणि चांगलं योगदान आम्हाला या लीगच्या वतीने तुमच्याकडून लाभलेलं आहे. तर तुमचा मी हृदयाच्या अंतकरणातून आभार व्यक्त करतोय. तर जाऊया आपण ऑन गोईंग मॅचकडे. सामना सुरू आहे. दुसऱ्या डावाला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. शुरुआत सिंगल के साथ, उसके बाद नो बॉल, ओवर स्टेपिंग. हालांकि ओवर स्टेपिंग नहीं होती तो ये वाइड तो होने ही वाली थी, लेकिन अंपायर ने पहले देखा है ओवर स्टेपिंग, नो बॉल का इशारा किया है अंपायर शानू कुरैशी ने. मनोज पाटिल गेंदबाजी करते हुए पहले ओवर में 56 रनों की चुनौती इस उद्घाटनीय मैच को जीतने के लिए मकरंद स्पोर्ट्स मुठवल के सामने. विशाल पाटिल और रंजित पाटिल की सलामी जोड़ी क्रीज पर. अगली गेंद फ्री हिट, सामना करेंगे रंजित. स्लॉट में गेंद उठा के खेल दिया है, पीछे फील्डर बहुत दूर और गेंद सीमा रेखा के बाहर. 4 रन. एक तो फ्री हिट गेंद थी योगेश और ऊपर से बिल्कुल स्लॉट में डाली हुई गेंद थी. काउ कॉर्नर पर कोई खिलाड़ी नहीं था, लॉन्ग ऑन से फील्डर भाग रहे थे लेकिन उनके पास कोई मौका नहीं था. अच्छा शॉट रंजित पाटिल के बैट से. आणि याच फटक्यांसाठी आपण रणजित पाटीलला या विभागामध्ये ओळखतो. या ज्या अनुषंगाने त्यांनी मात्र आज 6वार पात्र या ठिकाणी प्राप्त केला. मकरंद स्पोर्ट मुठवल संघाच्या फलंदाजांना एक सुवर्ण संधी आहे. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज आणि सिक्सर हॅट्रिकसाठी तब्बल 5,000 रुपयाचं कॅश प्राईज अरविंद शेठ भंडारी साहेबांच्या वतीने दिला जाईल. आणि या ठिकाणी पहा खराब चेंडूचा फक्त चेंडू दिशा दाखवली आणि चेंडूला पाठवलं बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं. हा बॅक टू बॅक दुसरा चौकार. बहुत ही ढीली गेंद थी, ये कमजोर गेंद थी. उसको सही नसीहत देते हुए केवल टर्न कर दिया था, गेंद को दिशा दी थी. खड़े खड़े स्वीप किया, डीप बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर भेज दिया 4 रनों के लिए. बैक टू बैक चौके निकलते हुए रंजित पाटिल के बल्ले से. और इस तरह के तोहफे मिलेंगे तो फिर ये जो टारगेट है 56 रनों का है, ये काफी आसानी से चेज किया जा सकता है. चांगली सुरुवात पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहतो. या मनोज पाटीलच्या ओव्हरमध्ये मात्र कुठेतरी आक्रमकता रूप धारण तिथे मात्र अवतरलाय. असं वाटलं होतं की 56 धावसंख्याचा जो लक्ष्य मात्र या ठिकाणी उभा केला आहे तो एक्झॅक्टली एक खूप मोठा आहे. परंतु ज्याप्रमाणे सुरुवात आपण पाहतोय अजय, असं वाटतं की लवकरात लवकर त्या टार्गेट पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न मकरंद स्पोर्ट मुठवल संघाचे फलंदाज करतायत. कोशिश तो वही है लेकिन यहां पर वापसी करते हुए गेंदबाज, किनारा लगा बल्ले का और रंजित पाटिल आउट. पहले विकेट का पतन. उस पर गिरा है पहला विकेट. अच्छी शुरुआत की थी रंजीत ने, लगातार 2 चौके जड़े थे लेकिन इस बार फुलर लेन गेंद ड्राइव लगाने का प्रयास किया, इनसाइड एज लगा और अच्छा कैच स्टंप्स के पीछे मोरेश्वर सुतार द्वारा. और पहले पारी में हम चर्चा कर रहे थे समीर और मैं कि 50 के करीब का टोटल यहाँ पर एक अच्छा टोटल बन सकता है. उसको डिफेंड भी किया जा सकता है यदि आपकी गेंदबाजी सही टप्पे पर होती है तो. परंतु अजय असं पाहायला मिळालं नाही की कुठेतरी रणजित पाटीलने थोडीशी घाई केली. कारण ज्या धावा तुम्हाला हव्या होत्या त्या धावा तुम्हाला पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या. एक्झॅक्टली 2 चौकार तुमच्या बॅटमधून आले होते. जर तुम्ही या चेंडूवरती सिंगल डबलसाठी सुद्धा जर प्रयत्न केला असता तर त्याचा तुमच्या संघाला फायदा होऊ शकला असता. परंतु कुठेतरी हे 2 षटके जे पॉवर प्लेचे आहेत त्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जोडण्याचा एक धाडस रणजित पाटीलने तिथे दाखवला.
परंतु या ठिकाणी पाहू शकाल कॉट बिहाइंडच्या माध्यमातून तो त्या ठिकाणी बाद झाला आणि पहिला धक्का लागला मकरंद स्पोर्ट मुठवल संघाला. जी हाँ, थोड़ा सा संयम दिखा सकते थे, मुझे भी लगता है, क्योंकि 10 रन ऑलरेडी स्कोर बोर्ड पर लग चुके हैं और अंडर 10 जो है वो आस्किंग रेट है, तो उसको ध्यान में रखते हुए बल्लेबाजी करना बहुत ही ज़रूरी. यहाँ से 32 गेंदों में 46 रनों की ज़रूरत है. नए बल्लेबाज मैदान में सागर वाकड़े बहुत अच्छा ऑलराउंडर माने जाते हैं. आखिरी ओवर में गेंदबाजी की, हालांकि वहाँ पर कुछ गलतियाँ हुई, लेकिन अब वन डाउन आए हैं खेलने के लिए, एक लंबी पारी खेलने का प्रयास कर सकते हैं. ओ, बहुत दूर से खेला है, बहुत ऊंची चली गई है गेंद. दो खिलाड़ी प्रयासरत और बढ़िया कैच, बहुत ही अच्छा कैच. एक और विकेट. काय जबरदस्त चेंडूची हाताळणी आपल्याला मनोज पाटीलकडे पाहायला मिळाली. पाहू शकाल थोडासा दूरवरून हा फटका खेळण्याचा प्रयत्न पाहिला आपण, आणि त्याच अनुषंगाने मात्र त्या ठिकाणी चेंडू भरपूर वेळ हवेत राहिला आणि काय जबरदस्त वापसी मनोज पाटीलकडे आपल्याला पाहायला मिळाली. कारण पहिल्या 3 चेंडूचा आपण जर विचार केला तर तब्बल 10 धाबा त्यांनी खर्च केल्या होत्या, परंतु आता मात्र मनोज पाटील इज ऑन विकेट हॅट्रिक वरती आहे. बहुत अच्छा जजमेंट वहां पर रोहित उर्फ खंडू का. गोरखनाथ भी आए थे कैच के लिए मिड ऑफ से. 10 पर गिरा है दूसरा विकेट. हैट्रिक का मौका मनोज पाटिल के पास. क्रिकेट का खेल है, क्रिकेट के खेल में खेल बदलते ज़्यादा वक्त लगता नहीं है. 2 गेंदों पहले ऐसे लग रहा था कि मनोज एक कमज़ोर गेंद दे रहे हैं, लेकिन ये धीमी गति की गेंद थी. ऑफ कटर डाली थी उन्होंने, टप्पा पड़ने के बाद हल्के से बाहर की तरफ निकली थी, गति नहीं दी थी और उसी में फंस गए बल्लेबाज. बहुत दूर से भी खेलने का प्रयास किया था. बहुत अच्छा कैच. अंडर फ्लडलाइट्स इस तरह के कैचेस आसान नहीं होते. नए बैट्समैन अब तेजस पाटिल. जिस तरह की शुरुआत हुई थी श्री गणेश रुद्रा 11 जामुलपाड़ा टीम की, कुछ उसी तरह की अब शुरुआत है. उन्होंने पहले ओवर में 10 रन बनाए थे, 1 विकेट गिरा था, और दूसरे ओवर की पहली गेंद पर भी विकेट गिरा था, तो 10 पर 2 विकेट उनके भी गिरे थे. और अब जवाब में 10 पर 2 है मकरंद स्पोर्ट्स मुठवल. हैट्रिक गेंद का सामना करते हुए तेजस. ड्राइव किया, गेंद हवा में है, लेकिन क्या कैच कर पाएंगे? जी नहीं. एफर्ट अच्छा था, अपने आप को झोंक दिया था गोरखनाथ ने कवर्स में. ड्राइव लगाकर कैच लपकने की कोशिश. दर्शक तालियां बजाकर अभिवादन करते हुए. जबरदस्त क्रिकेट. हो नक्कीच. आणि हा विभाग सुद्धा मात्र एक चांगल्या क्रिकेटला मात्र चांगला प्रोत्साहन देत असतो. आपण सातत्याने पाहत असतो. आणि या ठिकाणी पहा, तुम्ही रिप्ले पाहू शकाल, काय सुंदर मात्र त्या ठिकाणी स्वतःला झोकलं. त्या ठिकाणी कुठल्या प्रकारे जिपल्या जीवाची पर्वा केली नाहीये. ड्राईव्ह तिथे लगावली होती, परंतु त्यांच्या अवाकाच्या बाहेर हा झेल होता, आणि त्याच अनुषंगाने मात्र शेवटच्या क्षणाला झेल मात्र धर्तीवरती दान झाला. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर या ठिकाणी 56 धाबाचा पाठलाग करत असताना मकरंद स्पोर्ट मुठवल संघाने 11 धाबा जोडल्या आणि एकूण 2 विकेट तिथे मात्र त्यांनी गमावले. आणि एक महत्त्वाची सूचना आहे, जो खेळाडू कक्ष आपण पाहत आहोत त्यामध्ये बॅटिंग करणारे जे संघाचे खेळाडू आहेत तेच तिथे मात्र असतील. त्या व्यतिरिक्त कुठलाही प्रेक्षक तिथे मात्र थांबवू नका प्लीज. आपण या ठिकाणी पाहू शकाल एक चांगली संकल्पना या स्पर्धेमध्ये आपण पाहतो. टॉस विनिंग संघनायकाला आपण पूर्ण संघाला आपण 12 एनर्जी ड्रिंक देत आहोत, ज्याचे पुरस्कर्ते आहेत संकेत दलवी. नांदकरचे आहेत हॅरिकॅन, जी एनर्जी ड्रिंक्स आहे ती आपण या ठिकाणी देत आहोत. तर नक्की त्यांचं सुद्धा आपण या स्पर्धेच्या वतीनं आभार व्यक्त करूया. जी हाँ, और हरिकेन एनर्जी ड्रिंक के जो एरिया सेल्स मैनेजर है अनुराग शुक्ला साहब, आपको भी हम थैंक्स कहना चाहेंगे. साथ में रीजनल सेल्स मैनेजर प्रमोद जोशी, आपको भी हम थैंक्स कहते हैं आपके विशेष सहयोग के लिए. एंड ऑफ कोर्स थैंक्स टू संकेत दलवी. नेवर लेकर गोरखनाथ दिगाड़कर बल्ले से कुछ खास योगदान तो नहीं दे पाए, बतौर ओपनर आए थे, सिर्फ 3 रनों का योगदान दिया. गुणेश पाटिल ने काफ़ी अच्छी पारी खेली. वन डाउन खेलने के लिए आए थे, एक छोर संभाल कर खड़े रहे और आखिर में कुछ बड़े हिट्स भी जड़े उन्होंने. 13 गेंदों में 26 रनों की नाबाद पारी, और उन्हीं की पारी की बदौलत 55 रनों तक पहुंची 6 ओवर्स में श्री गणेश रुद्रा 11 जामुलपाड़ा टीम. गोरखनाथ की पहली गेंद और बल्ले के टो एंड पर लगी है. खेलना चाहते थे मिड विकेट की तरफ, पीछे चली गई गेंदबाज के. थोड़ी देर हवा में रही थी, लेकिन फील्डर थोड़े से दूर थे वहां पर रोहित. इससे पहले कि फील्ड किया जाता, 1 रन लेने का मौका बैट्समैन के पास. विशाल पाटिल और तेजस पाटिल की जोड़ी अब क्रीज पर है. स्कोर 12 रन 2 विकेटों के नुकसान पर. चांगली सुरुवात दुसऱ्या पॉवर प्लेला मात्र या ठिकाणी गोरखनाथ दिगडकरच्या वतीने आपण पाहिली. कारण पहिल्या चेंडू पाहिल्यावर पहिल्याच चेंडूवरती कुठेतरी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. इथे मात्र बॅटची इनर एज, चांगला लेंथवर चेंडूची हाताळणी.
आणि तसंही जर पाहिलं आपण तर गोरखनाथ दिगाडकर या सत्रामध्ये जी चांगली कामगिरी करतो एज अ बॅटर असेल एज अ बॉलर असेल आणि चांगला इष्टपुली खेळाडू आहे आणि चांगली सुरुवात या दुसऱ्या पॉवर प्लेमध्ये त्याच्याकडून पाहायला मिळते. जी हाँ, खासतौर पर सापे के टूर्नामेंट में वहाँ पर प्लेयर ऑफ द टूर्नामेंट रहे थे गोरखनाथ दिगाड़कर. जोरदार अपील हो रही है लेकिन अंपायर की सहमति नहीं. ऑफ स्टंप के बाहर निकलकर अब की बार खेलने का प्रयास किया था शफल करते हुए वहाँ पर विशाल पाटिल ने. विशाल की कैचिंग गजब की रही. आज हल्की सी मूवमेंट वहाँ पर थोड़ा धीमा डाल रहे हैं गोरखनाथ. बहुत एक्सप्रेस बॉलिंग नहीं करते हैं लेकिन सटीक लाइन और लेंथ पर गेंदबाजी करना जानते हैं और ऐसे कंडीशंस में इस तरह के गेंदबाज ज़्यादा घातक भी साबित होते हैं जो ज़्यादा गति नहीं देते. इस बार छोटी गेंद पुल कर दिया है. शानदार शॉट. 6 रन मिलेंगे. अब की बार मौका मिला और मौके को ताड़ते हुए छक्का जड़ दिया है विशाल ने. थोडंसं आपण जर पाहिलं तर अखू टप्पाचा चेंडू होता त्याच्यावरती पूल केलं आणि जबरदस्त मात्र त्या ठिकाणी बिगी पाहिलं आपण. आणि या षटकारासाठी अरविंद शेठ भंडारी याचकडे 500 रुपयाचं कॅश प्राईज दिल्या जाणार आहे. पहिले आपण जर 3 चेंडू जर पाहिले तर परफेक्ट लेंथ आणि लाईनवरती हाताळले होते परंतु या ठिकाणी थोडंसं पदिलात करण्याचा त्याने प्रयत्न केला. थोडंसं व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यावरती मात्र त्याच्याकडून चुकी घडली आणि तसे क्रिकेटच्या खेळामध्ये चुकीला माफी नसते. आणि पहिला षटकार फलंदाज तेजस आय थिंक विशाल पाटीलच्या बॅटमधून आपण पाहिला. हो आता मात्र या ठिकाणी पाहू शकाल फुलर लेंथ होती खोदून करला जातोय. मिडॉनवरती शतरक्षक आहेत. एक धाव तिथे मात्र कंप्लीट केली जाईल आणि एका धावेवरतीच मात्र या ठिकाणी समाधानी राहावं लागेल. आणि प्रत्येक धावे पाठीमागे जर पाहिलं तर टाळ्यांचा कडकड आवाज आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला गुणगुणताना पाहायला मिळतोय. बहुत अच्छा क्रिकेट देखने को मिल रहा है. सिक्सर लगने के बाद बिल्कुल ब्लॉक होल में गेंद डाली थी गोरखनाथ ने. गुड कमबैक डिलीवरी. रन संख्या 19 2 विकेटों के नुकसान पर. नेक टू नेक फाइट चल रही है और नीचे रहती हुई गेंद सबमरीन डिलीवरी. लंबा हिट लेना चाहते थे वहां पर तेजस लेकिन पूरी तरह से चूक गए और इसके साथ ही गोरखनाथ का ओवर समाप्त होता हुआ. 2 ओवर का खेल समाप्त. रन संख्या 19 2 विकेटों के नुकसान पर. और अब बचे हुए 4 ओवर्स में 37 रनों की आवश्यकता है यह उद्घाटनीय मुकाबला जीतने के लिए मकरन स्पोर्ट्स मुटवल को. चांगला सामना पाहतो या ठिकाणी. या स्पर्धेचा उद्घाटनीय सामना आपण या ठिकाणी एन्जॉय करतो. एका बाजूला पाहू शकाल मकरंद स्पोर्ट मुठवल संघ तर दुसरीकडे पाहिलं तर श्री गणेश रुद्र 11 जांभूलपाडा संघ. आणि 56 धावांचा पाठलाग करत असताना या ठिकाणी 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाफलक्यावरती 19 धावा आतापर्यंत जोडल्या गेल्या. 2 गडी आतापर्यंत या ठिकाणी मकरंद स्पोर्ट मुठवल संघाने गमावले. कारण प्रथमतः रणजित पाटील बाद झाला. त्याने 8 धावांचं आपल्या संघाला योगदान दिलं. 2 चौकार त्याच्या बॅटमधून पाहिले आपण. आणि तदनंतर सागर वाकडे शून्यावरती बाद झाला. एकही धावाचे त्याला योगदान देता आलं नाही. पण त्या सामना जर पाहिलं तर कुठेतरी बॅट मित्र म्हणेन सागर वाकडेसाठी. कारण गोलंदाजीमध्ये सुद्धा मात्र त्यांनी 16 धावा खर्च केल्या होत्या. असं वाटलं होतं की बॅटिंगमध्ये तो मात्र धावांचा मात्र या ठिकाणी कर्ज पूर्णपणे वसूल करेल परंतु तसं काही घडलं नाही. त्याला स्पीडअप करूया आपण. जास्त वेळ घेऊ नका कारण आज एकूण आम्हाला 6 सामने कव्हर करायचे आहेत. आणि एक्झॅक्टली 2 षटकांमध्ये जर 2 षटकासाठी जर पाहिलं तर 11 मिनिटं तुम्ही या ठिकाणी खर्च केलेले आहेत. कारण 6 षटकांसाठी तुमच्याकडे 30 मिनिटांचा फक्त अवधी असेल. गेंदबाजी में पहला परिवर्तन आकेश लिए आक्रमण पर आते हुए. मनोज पाटिल ने गेंदबाजी की शुरुआत की थी और शुरुआत उतनी अच्छी रही नहीं थी मनोज की लेकिन वापसी गजब की थी उन्होंने. 11 रन देकर 2 विकेट्स उनके खाते में. उसके बाद गोरखनाथ दिगाड़कर का ओवर भी अच्छा रहा किफ़ायती रहा. हालांकि एक बड़ा हिट उसमें ज़रूर देखने को मिला लेकिन कुल मिलाकर 8 रन मात्र खर्च किए. पावर प्ले की समाप्ति हो चुकी है और अब फील्ड को थोड़ा सा खोल दिया है श्री गणेश रुद्रा 11 जांबुलपाड़ा टीम के कैप्टन मोरेश्वर सुतार ने. विकेट कीपर की भूमिका में इस समय मोरेश्वर सुतार फील्ड सजाते हुए. समय का ख्याल रखना होगा मोरेश्वर आपको. स्ट्राइक विशाल के पास. छोटी गेंद और छोटी गेंद इनको पसंद है. शानदार शॉट. चाबुक. 6 रन. खराब लेन मित्र म्हणे या ठिकाणी थोडासा अकूट टप्प्याचा चेंडू शॉर्ट पिच चेंडू त्याच्यावरती मात्र या ठिकाणी पुलचा अंदाज पहिला. आपण दुसऱ्या अँगलला मात्र हा फटका पाहू शकाल. परफेक्टली कनेक्शन. आणि अजय आपण जर पाहिलं तर या ठिकाणी ज्या दिशेने मात्र या ठिकाणी फटका खेळायचा होता फलंदाज विशालला त्याच दिशेने ती बॉडी लँग्वेज पाहिली आणि मिड विकेटची सीमारेषा अगदी सहजपणे त्यांनी त्या ठिकाणी क्लिअर करत असताना
पिछले ओवर में भी एक शॉर्ट पिच गेंद मिली थी उनको, उस पर भी उन्होंने छक्का जड़ा था। तो शॉर्ट पिच गेंदों को बख्शने वाले नहीं है। और फिर से पीछे रखा है, लेकिन इस बार मिस टाइम स्ट्रोक खुद गेंदबाज जज करते हुए और लपक लिया है कैच। एक बार फिर से बड़ा हिट आने के बाद बैट्समैन आउट होते हुए 25 पर 3। आणि पलटवार असा हा सामना या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पहिल्या षटका चेंडूवरती पाहिलं तर षटकारानं आकेश लियेचं मात्र त्या ठिकाणी विशालनं स्वागत केला होता, परंतु त्यानंतर पहा कमबॅक डिलिव्हरी. हा चेंडू सुद्धा जर पाहिलं तर या ठिकाणी क्विकर होऊन अर्थात चेंडू थोडीशी आपटी तिथे दिली होती आणि चेंडू जर पाहिला तर ती बॅटचा स्टिकरवरती लागला गेला आणि त्याच अनुषंगानं मिडलिंग मात्र परफेक्टली झाली नाहीये आणि पाहू शकाल स्वतः गोलंदाज चेंडू खाली गेला आणि त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने त्यांनी मात्र त्या ठिकाणी झेल कॅरी केला. जहां गेंद थोड़ी तेज आई, अपेक्षा जो थी बैट्समैन को उससे थोड़ी ज़्यादा तेज आई और यही वजह रही कि बल्ले के बीचों बीच वो ले नहीं पाए, बल्ले के स्वीट स्पॉट पर ले नहीं पाए, जैसे कि पिछली गेंद को उन्होंने लिया था, लेकिन ये बल्ले के स्टिकर के यहाँ पर लगी थी। कैच बहुत अच्छा, कैचिंग जो है वो बहुत अच्छी देखने को मिल रही है ALPL सीजन 1 के इस पहले मैच में। दोनों टीमों के खिलाड़ियों ने अच्छे कैच लपके अभी तक। 25 पर 3 मकरन स्पोर्ट्स मुठवल 56 रनों का पीछा करते हुए। 31 रन और चाहिए यहाँ से मैच को जीतने के लिए। 22 गेंदों का खेल शेष है। नए बैट्समैन नंबर 5 पर जय शेलार, अच्छा ऑलराउंडर है, हल्के हाथों से स्टीयर कर दिया है, पॉइंट की तरफ ढकेला है गेंद को, ये भी अच्छी गेंद थी। इस बार भी थोड़ा अतिरिक्त उछाल था योगी, लेकिन बाउंस को अच्छा काउंटर करते हुए नए बैट्समैन जयेश सिंगल से खाता खोलते हुए। आणि आपण जयचा जर स्ट्रोक पाहिला तर एक्झॅक्टली त्यांनी मात्र त्या ठिकाणी निर्धार केला होता की मी या चेंडूवरती मी सिंगल धावच मात्र या ठिकाणी करेल, कारण 3 फलंदाज मात्र महत्त्वाचे या ठिकाणी मकरंद स्पोर्ट्स मुठवल संघाने गमावले आणि असं वाटते कुठेतरी मात्र आपल्या संघाला पुढे घेऊन जाण्याचा मात्र त्याचं एक जबाबदारी त्यांनी मात्र आपल्या खांद्यावरती स्वीकारली आणि मात्र या ठिकाणी पहा वेगवान चेंडूच्या हाताने चेंडू बॅटमध्ये कुठला संपर्क झाला नाहीये आणि सरळ चेंडू एसटी रक्षकाच्या मात्र हातामध्ये विसावतोय. पाहू शकाल या ठिकाणी थोडासा दूरवरून हा फटका त्याने एक्झिक्यूट केला आणि त्याचवेळी खूप मोठं गॅप राहिलं चेंडू बॅटमध्ये. जहां दूर से खेलने का प्रयास था, वाइडर लाइन पर रखी हुई गेंद थी, इस बार भी काफ़ी बाहर, इस बार और ज़्यादा बाहर। वाइड का इशारा करते हुए अंपायर, वाइड से बचना होगा, अतिरिक्त रन खर्च करने से बचना होगा गेंदबाजों को यदि इस मैच को जीतना है तो। श्री गणेश रुद्रा 11 जामुलपाड़ा टीम को बहुत ज़्यादा बाहर थी, सही सोच बैट्समैन की, खेलने का प्रयास नहीं किया वहाँ पर तेजस ने। अगली गेंद ओवर द विकेट, इस बार ऑन द राइज खेला है, लेकिन मिस टाइम स्ट्रोक टॉपेज है। ओहो, एक और अच्छा कैच, कॉटन बोल्ट के रूप में एक और बैट्समैन आउट। षटकाची आपण सुरुवात जर पाहिली तर या ठिकाणी षटकाराने केली होती, परंतु त्यानंतर पाहिलं तर आकेश लियेनं काय जबरदस्त मात्र ते कमबॅक केलाय. ही विकेट तुम्ही पाहू शकाल रिप्लेमध्ये. थोडंसं पुन्हा या ठिकाणी पाहिलं तर अगदी थोडंसं दूरवरती चेंडू ठेवण्याचा प्रयत्न केला, चेंडूला थोडीशी उस्ती मिळाली आणि पुन्हा पाहिलं तर या ठिकाणी थोडंसं टॉपेज लागला आणि चेंडू मात्र हवेत गेला आणि कुठल्याप्रमाणे मात्र या ठिकाणी आकेशकडनं मात्र चूक झाली नाही. दुसरी सफलता त्याने मात्र आपल्या खात्यामध्ये प्राप्त केली. धावफलकावरती धावांचं आपण जर लक्ष केंद्रित केलं तर 27 धावा आतापर्यंत लागलेल्या आहेत. तिसरा षटक प्रगती पथावरती आहे आणि लक्ष आहे एकूण 56 धावांचं आणि तो लक्ष्याचा पाठलाग मात्र या ठिकाणी केला जाईल का मकरंद स्पोर्ट्स मुठवल संघाच्या वतीनं? कहना तो मुश्किल है, इस प्रश्न का जवाब देना बहुत कठिन लग रहा है कि ये सफलता के साथ लक्ष्य का पीछा कर पाएगी टीम या नहीं। 27 बने हैं, 29 रन और चाहिए, 19 गेंदों का खेल शेष है। ओमकार वजे का जो ओवर था उसमें हमने देखा था पहली गेंद पर छक्का लगने के बाद उन्होंने लगातार 2 विकेटें चटकाई थी, सिर्फ 7 रन दिए थे अपने ओवर में। कुछ उसी तरीके का आकाश ले का ओवर घटता हुआ, पहली गेंद पर सिक्सर, उसके बाद वापसी की है उन्होंने, बाउंस बैक किया है और 2 सफलताएं अभी तक अर्जित कर चुके हैं। सिर्फ 8 रन पहली 5 गेंदों पर खर्च किए हैं। नए बैट्समैन ललेश पाटिल, एक अनुभवी खिलाड़ी, मुठवल टीम के खिलाड़ी, मुठवल के लिए ही खेलते हुए। बहुत से मुठवल के खिलाड़ी हैं जो मकरन स्पोर्ट्स के लिए खेल रहे हैं इस लीग में, और आपकी बार बहुत दिशाहीन गेंद, तो ये एक थोड़ी सी समस्या है। हालांकि उनका प्लान अब वहाँ पर क्लियर नज़र आ रहा है कि बल्लेबाजों से दूर रखना है, ऑन साइड में खेलने का ज़्यादा मौका नहीं देना है, उस सोच के साथ तो वो गेंदबाजी कर रहे हैं। लेकिन ऐसा करते वक्त 2 वाइड गेंदें भी कर चुके हैं। स्कोर अब 28 रन, यानी कि आधे रन्स बना लिए बल्लेबाजों ने और 28 बनाने हैं। 19 गेंदों का खेल शेष है।
पण ठीक आहे, जिथून सुद्धा जर चांगला खेळ झाला तर मात्र या धावा सुद्धा मात्र इथे होऊ शकतात, कारण अजूनही मात्र 2 प्रॉपर फलंदाज खेळपट्टीवरती आहेत. पण इथून जर आपण विचार केला तर जयेश शेलारच्या खांद्यावरती आता मात्र या ठिकाणी जबाबदारी थोडीशी मात्र जास्त वाढत असताना, कारण या संघाचा आपण विचार केला तर तो आयकॉन खेळाडू आहे आणि त्याला आयकॉन म्हणून मात्र या ठिकाणी का खरेदी केला त्याचं मात्र त्याला उत्तम उदाहरण या सामन्यामध्ये मात्र द्यावं लागेल. अकेश पुन्हा एकदा मात्र मार्गस्थ होतोय. इथे मात्र पाहू शकला हुक करण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी पाहिलं तर फायनलीकडे मात्र शत्रुशिका आहेत, परंतु त्यांच्या डोक्यावर चेंडू एका टप्प्याचं साह्यानं निघून जातोय. 4 धाबां 6 चौकार. जरूर मिला है, हालांकि बल्लेबाज पूरी तरह से कंट्रोल में तो नहीं थे. ये देखिए थोड़ा टॉपेज हुआ था, लेकिन नतीजा अच्छा निकला है बैट्समैन ललेश के लिए. शॉर्ट फाइन लेग के खिलाड़ी गेंद को बाउंस पर रोकने का प्रयास कर रहे थे, गेंद उनके काफी आगे गिरी और फिर निकल गई उनके सिर के ऊपर से. सुजल एंटरप्राइजेस स्टैंड में 4 रनों के लिए महत्वपूर्ण चौका, और इसके साथ ही 3 ओवर का खेल समाप्त होता हुआ 56 रनों का पीछा करती हुई इस मैच को जीतने के लिए मकरन स्पोर्ट्स मुटवल टीम. स्कोर हुआ है 32 रन 4 विकेटों के नुकसान पर, और अब बचे हुए 3 ओवर्स में सिर्फ 24 रनों की जरूरत है. तर की 3 षटकांचा खेळ इथे संपन्न झालेला आहे. ड्रिंक्स ब्रेक आहे, तर आपण काही सन्मान आहेत ते सन्मान या ठिकाणी संपन्न करणार आहोत. पाहू शकाल आपल्या व्यासपीठावरती सावध ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच उपस्थित झालेले आहेत, सन्माननीय पांडुरंगजी तिसकर साहेब, आणि त्यांना आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करणार आहोत. मी विनंती करतो या राकेशजी दिगाडकर यांना की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय पांडुरंगजी तिसकर साहेबांना या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करावं. या स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येक पाहुण्यांना योग्य तो सन्मान, योग्य तो मान आपण या ठिकाणी देत आहोत. भारतीय संस्कृती आपण या स्पर्धेच्या वतीने जपत आहोत, आणि या स्पर्धेचं एकच उद्दिष्ट आहे सर्व धर्म समभाव, नो पॉलिटिक्स ओनली क्रिकेट. आणि पाहू शकाल माजी उपसरपंच सन्माननीय पांडुरंग तिसकर यांना आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करतोय. या स्पर्धेचे आयोजक राकेशजी दिगाडकर यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान संपन्न करीत आहोत. तदनंतर केवनी दिव्याचे या पोलीस पाटील आपल्यामध्ये अजितदादा भोईर उपस्थित झालेले आहेत, त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करणार आहोत. मी रामकृष्ण काकडे आपणास विनंती करतोय की आपला शुभ हस्ते अजितदादा भोईर यांना आपण सन्मानित करूया. पेशाने पोलीस पाटील आहेत केवनी दिवाचे, आणि त्यांना आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करत आहोत. रामकृष्ण काकडे यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान या ठिकाणी संपन्न करतोय. पुढील सन्मान आहे सुधीरजी भुईर आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत, त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करणार आहोत. आम्ही राकेश दिगाडकर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सुधीर भुईर यांना आपण सन्मानित करूया. हनुमान तरे यांचे कट्टर समर्थक आहेत, त्यांचे सहकारी आहेत, त्यांना आपण सन्मानित करूया. राकेश दिगाडकर यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान या ठिकाणी संपन्न करीत आहोत. आणि जाऊया आता मात्र पुन्हा आपण ऑन गोइंग मॅचकडे. समीकरण थोड़ा सा आसान जरूर लग रहा है. 18 गेंदों में 24 रनों की ज़रूरत है मकरन स्पोर्ट्स मुटवल टीम को ये ओपनिंग मैच जीतने के लिए. आप देख रहे हैं इस समय आमने लोनार प्रीमियर लीग सीजन 1. स्वागत है आप सभी का. इस टूर्नामेंट के आयोजनकर्ता 5 स्टार्स रामकृष्ण काकड़े, अनंता केने, राकेश दिगाडकर, कैलाश पाटिल और लखन पाटिल की ओर से हल्के हाथों से खेला है. सेंसिबल बैटिंग, हर गेंद पर जोखिम उठाने की आवश्यकता नहीं है, ये समझते हुए खासतौर पर जयेश शेलार 2 गेंदें उन्होंने खेली है और दोनों पर उन्होंने रक्षात्मक रवैया अपनाया है, लेकिन स्ट्राइक भी रोटेट की है. ऐसा नहीं कि रक्षात्मक रवैये से खेल रहे तो रन नहीं ले रहे हैं, सिंगल्स ले रहे हैं. स्कोरबोर्ड को चलता रखते हुए 2 पर बैटिंग करते हुए जयेश और 4 पर बल्लेबाजी कर रहे हैं ललेश पाटिल. 1 गेंद का सामना किया है. गोरखनाथ दिगाडकर का यह दूसरा ओवर, काफी महत्वपूर्ण ओवर. शॉर्ट पिच गेंद बैकफुट पर जाकर पुल किया है, बिल्कुल गैप में खेला हुआ स्ट्रोक, खूबसूरत चौका. अतिशय चांगल्या प्रमाणे फटका मात्र त्या ठिकाणी एक्झिक्यूट केला. असं वाटतं की थोडासा कुटप्प्याचा चेंडू होता आणि थोडीशी लेंथ पुढे ठेवण्याचा प्रयत्न गोरखनाथ दिगाडकरने केला. पाहू शकाल हाफ ट्रॅकर आणि त्याच्यावरती पुलचा जबरदस्त मात्र त्या ठिकाणी अंदाज पाहिला आपण, आणि चेंडूला सरळ पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. म्हणजे प्लॅन पूर्णपणे पाहायला मिळतो अजय की एकाकडून मात्र पाहिलं तर संयम बाळगला जाईल आणि दुसऱ्याकडनं मात्र अटॅकिंग क्रिकेट तिथे मात्र खेळला जातोय. जी हाँ, ये बहुत अच्छी रणनीति मैं समझता हूँ. ललेश पाटिल आक्रामक बैटिंग करने का प्रयास कर रहे हैं. 2 गेंदों पर 2 चौके जड़ चुके हैं. हालांकि पहला चौका उतने कंट्रोल के साथ वो खेल नहीं पाए थे, लेकिन अब की बार पूरे नियंत्रण के साथ उन्होंने पुल शॉट खेला. प्लेसमेंट लाजवाब था 2 खिलाड़ियों के बीच में से, डीप मिड विकेट और डीप स्क्वायर लेग के दरमियान. इस बार अच्छी लेन पर रखी हुई गेंद थी, हल्के हाथों से पुश किया है. बढ़िया बैटिंग, इस बार सिंगल लेते हुए
तो ललेश भी दिखा रहे हैं कि यदि उनके विरुद्ध भी गेंद सही लेन पर आएगी तो वो भी गियर चेंज कर सकते हैं और अपनी गाड़ी को पहले या फिर सेकंड गियर में डालते हुए सिंगल ले सकते हैं। यानी कि हर गेंद पर बड़ा हिट जड़ने की कोशिश होने वाली नहीं है, क्योंकि समीकरण अब ज्यादा कठिन नहीं है। रन संख्या 38। इस बार हवा में उछाल दिया है गेंद को। ओहो, क्या हिट है, लॉन्ग ऑन के ऊपर से 6 रन। गजब की बल्लेबाजी देखने को मिल रही है। इस बार जय शेलार ने अपने हाथ खोले हैं, एक घुटना नीचे टिकाते हुए देखिए कहां से फेच किया है। वाइडर लाइन पर रखी हुई गेंद थी ऑफ स्टंप के बाहर, उसको लॉन्ग ऑन पर उछाला है। ये कमाल की बल्लेबाजी है, अद्भुत शॉट है। और मैं समझता हूं कि अभी तक का इस मैच का ये सबसे बेहतरीन स्ट्रोक, फ्रंट फुट पर आते हुए एक घुटना नीचे टिकाते हुए। नॉर्मली हम देखते हैं कि इस तरह के स्ट्रोक्स जो स्लॉक स्वीप खेलते हैं बल्लेबाज, वो मिड विकेट, स्क्वायर लेग, बैकवर्ड स्क्वायर लेग की तरफ खेलते हैं, लेकिन इन्होंने बिल्कुल सामने प्रहार किया है। जबरदस्त बॅटिंग, अतिशय सुंदर मात्र त्या ठिकाणी मिडलिंग पाहायला मिळाली आणि काय जबरदस्त मात्र त्या ठिकाणी स्ट्रोक पाहिला आपण. हो, पुन्हा मात्र या ठिकाणी पाहू शकाल स्वीप करायचा होता, परंतु थोडासा लवकर फटका हा पीक केला. चेंडू थोडासा उशिराने आला, म्हणजे थोडासा मात्र पाहिलं तर कमी गतीने चेंडू गोरखनाथने या ठिकाणी हाताळला आणि त्याचवेळी चेंडू बाटमध्ये मात्र पाहिलं तर कुठल्या प्रमाणे त्या ठिकाणी संपर्क मात्र झाला नाहीये. लेग बायच्या रूपाने मात्र एक धाव इथे मात्र पाहायला मिळाली. या स्पर्धेचं प्रमुख नियम जर पाहिलं तर सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर आहे. जी हाँ, सुपर से ऊपर लीग भी है ALPL, और जब मैच टाई होता है तो सुपर ओवर भी। स्कोर 45, केवल 11 रन चाहिए, 13 गेंदें शेष है। पलड़ा भारी है, मुठवल का लो फुल टॉस, ये भिंगरी शॉट और गैप में 6 रन मिलेंगे। काय जबरदस्त फटका आपण पाहतो या ठिकाणी पाहू शकाल रिप्ले मध्ये. एक्झॅक्टली लो फुलटा चेंडू मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळाला. रिप्ले मध्ये नक्कीच आपण पाहू शकाल. हो, नक्कीच या ठिकाणी लो फुलटा चेंडू होता, मात्र त्यानंतर पाहू शकाल मिड विकेटच्या डोक्यावर मात्र चेंडू सरळ पाठवला ललेश पाटील आणि या षटकाराच्या माध्यमातून पाहिलं तर धावसंख्या या ठिकाणी 50 अप 51 धावा धाफलक्यावरती पाहायला मिळत आहेत. म्हणजे येणाऱ्या 12 चेंडूमध्ये आता मात्र जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 5 धाबांची आवश्यकता. गजब की बल्लेबाजी, दोनों छोर से आक्रमण, कमजोर गेंदें मिल रही है तो उन पर टूट पड़ रहे बल्लेबाज। अच्छी गेंदों को सम्मान देते हुए सिंगल्स लिए दोनों बल्लेबाजों ने। एक अच्छी पार्टनरशिप, 27 पर चौथा विकेट गिरा था तब मैच बिल्कुल बैलेंस नजर आ रहा था, लेकिन ललिश पाटिल और जय शिलार ने इस मैच को अपनी टीम की तरफ खींच लिया है। अब केवल 5 रनों की आवश्यकता है, 12 गेंदों का खेल शेष। ओम साई आमने लोनार क्रिकेट एसोसिएशन के अंतर्गत आमने लोनार प्रीमियर लीग सीजन 1। नक्कीच पर्व पहिलं आहे, परंतु सर्वांना गर्व असेल ज्या अनुषंगाने या स्पर्धेचं नियोजन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. प्रत्येक षटकारासाठी पाहिलं तर सन्माननीय अरविंद शेठ भंडारी साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी दिले जाणार आहे. आणि आतापर्यंत आपण जर पाहिलं तर एक्झॅक्टली 4 षटकार आलेले आहेत. विशाल पाटीलच्या बॅटमधून 2 षटकार, जय शिलारच्या बॅटमध्ये 1 षटकार आणि ललेश पाटीलकडनं मात्र या ठिकाणी पाहिलं तर 1 षटकार पाहिला आपण. आणि या ठिकाणी पाहू शकाल सन्माननीय माजी कृषी उत्पन्न बाजार समितीची सभापती सन्माननीय यशवंत सोरे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. वेलकम, सुस्वागतम. करतो की आपण गाडी थोडीशी बाजूला पार करा. 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी फक्त 5 धाबांची आवश्यकता आहे. आणि या षटकाला सुरुवात करेल गोलंदाज सुमित लिये. सुमित लिये पहिला चेंडू पाहिला तर अगदी यॉर्करचा प्रयत्न होता, परंतु ऑनसरला फक्त टर्न केला. लॉंग ऑनचा फिल्डर चेंडूवरती झेपा होतो. या एक धाव तिथे मात्र कंप्लीट केली. थोडीशी फिकी रॉंग ऑन होती, परंतु बॅकअपसाठी मात्र त्या ठिकाणी शतरक्षक पाहायला मिळाले. एक क्षण असं वाटलं होतं की मात्र हा सामना शेवटच्या ओव्हरपर्यंत एक वेगळी रंगत निर्माण करेल, परंतु एक चांगली पार्टनरशिप जय शेलार आणि ललेश पाटीलमध्ये आपण पाहिली आणि ती पार्टनरशिप आता मात्र आपल्या संघाला अगदी विजयाकडे घेऊन चाललेली आहे असंच म्हणावं लागेल. कारण 11 चेंडूमध्ये फक्त 4 धावांची आता मात्र आवश्यकता आहे, ती म्हणजे मकरंद स्पोर्ट मुठवल संघाला विजयासाठी.
चेंज ऑफ पेस, फुल टॉस आहे, टर्न केलाय ऑन साईडला, डीप लॉंग लेग कडे मात्र कुठलाही फिल्डर नाहीये आणि सरळ चेंडू मात्र निघून जातोय 4 धावांसाठी. आणि हा सामना पाहिला तर अगदी संपन्न झालाय, सामना जिंकलाय मकरंद स्पोर्ट मुठवल संघाने. अभिनंदन उत्तम शेठ पाटील आणि हार्ड लक हर्षद पारधी. तर विनंती असेल आपण शेक हँड करूनच मात्र मैदान या ठिकाणी सोडायचं आहे. विजय संघाचं अभिनंदन, हरलेल्या संघाचं कौतुक, परंतु तुम्ही खचून जाऊ नका, कारण तुम्हाला पुन्हा संधी मात्र या लीगच्या वतीने मिळेल. कारण आपण ज्यावेळी नॉकआउट स्पर्धा पाहत असतो त्यावेळी मात्र तुम्ही जर एक सामना गमावला तर तुम्हाला पुन्हा संधी मिळत नसते. परंतु लीगचं एक वैशिष्ट्य राहिलेलं आहे, तुम्ही जर एक सामना गमावला तर तुम्हाला पुन्हा नव्याने उभं राहण्याची तुम्हाला नक्कीच एक संधी मिळत असते. आणि नक्कीच आपण आशा करूया की नेक्स्ट मॅचमध्ये श्री गणेश रुद्र 11 जांभूलपाडा संघ नक्कीच चांगली कामगिरी करेल.